वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतानि स्मरेन्नित्यं महापातकनाशनं विघ्नेशं विघ्नहर्तारं पार्वती हृदयप्रियं विनायकं गणपतिं देवं तं यजाम्यहं। नमस्कार मंडळी, मेष ते मीन या 12 राशींचे दिनांक 7 डिसेंबर ते 13 डिसेंबर ह्या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो की जे आमच्या चॅनेलवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत आहेत तेव्हा कृपया चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळेच नवनवीन व्हिडिओ चांगल्या पद्धतीने तुमच्यासमोर प्रस्तुत करण्याची शक्ती मला मिळते। त्यामुळे व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि जे आमच्या चॅनेलवर पहिल्यांदाच आहेत त्यांना पुन्हा आवाहन करतो की चॅनेल सबस्क्राईब करा, प्लीज सबस्क्राईब करा आणि कॉमेंट नक्की करा। धन्यवाद। व्हिडिओला सुरुवात करूया। मेष ते मीन या 12 राशींचे साप्ताहिक राशी भविष्य। मेष राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात जीवनामध्ये ऊर्जा प्रचंड प्रमाणात वाढताना दिसून येईल आणि तुमच्या प्रत्येक कृतीत आत्मविश्वासाचे तेज प्रकट होईल। तुमच्या मनात अनेक नवीन संकल्प आकार घेतील आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी योग्य वेळही मिळेल। ह्या आठवड्यात ग्रहस्थिती तुमच्यासाठी अनेक नवीन मार्ग उघडून ठेवणार असून तुम्हाला संधीचे रूपांतर यशात करण्याची तयारी ठेवावी लागेल। तुमचे पाऊल ठाम राहील आणि तुमच्या प्रयत्नामुळे तुम्हाला मोठे लाभही मिळू शकतात। हे दिवस तुमच्यासाठी धाडस, सर्जनशीलता आणि निर्णय क्षमता वाढवणारे आहेत। तुमचा करिश्मा अधिक प्रभावीपणे चमकून दिसेल आणि कामाच्या ठिकाणी तुमच्या कर्तृत्वाची दखल घेतली जाईल। वरिष्ठ मंडळी तुमच्या कार्यपद्धतीवर समाधान व्यक्त करतील व हातातील कामांना योग्य दिशा मिळेल। तुम्ही नेहमीपेक्षा अधिक जलद गतीने पुढे जात असल्याचे जाणवेल। तुमच्या संवाद कौशल्याचा प्रभाव वाढणार असून तुम्ही लोकांना आपल्या विचारांकडे सहज आकर्षित करू शकाल। आर्थिक बाबतीत स्थिरतेचे संकेत मिळत आहेत, पण मोठे निर्णय घेताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला जरूर घ्या। गुंतवणूक करताना कुठल्याही प्रकारची घाई करू नका, अन्यथा नंतर पश्चातापाची वेळ येऊ शकते। प्रेमसंबंधामध्ये मेष राशीच्या जातकांनी तुमच्या मनातील भावना अधिक स्पष्टपणे व्यक्त होणार आणि प्रिय व्यक्तींशी संबंध अधिक जवळीक साधणार। एखाद्या गैरसमजाचे निरसन होईल आणि नात्यात सौम्यता वाढेल। अविवाहित व्यक्तींना योग्य व्यक्ती भेटण्याची शक्यता अधिक आहे। घरात वातावरण शांत आणि संयमित राहील। कुटुंबातील व्यक्ती तुमच्या मताचा आदर करतील आणि आरोग्याच्या दृष्टीने तुमच्या ऊर्जेची पातळी देखील या आठवड्यात चांगली राहणार आहे। पण झोपेची वेळ नियमित नसल्यास थकवा जाणवू शकतो। तेव्हा प्रवासाचे योग आहेत, तेव्हा त्याचं योग्य नियोजन करा। प्रवास तुम्हाला नवीन विचार, नवीन दिशा देऊ शकतात। ज्येष्ठांचा आशीर्वाद तुमच्या कार्यात लाभदायक ठरणार असून कामकाजात तुम्ही नवीन कल्पनांचा योग्य वापर कराल। त्या कल्पनांना सकारात्मक प्रतिसादही मिळेल। मित्रपरिवारात आदर वाढताना दिसेल आणि काही मित्र तुमच्या मार्गदर्शनाची अपेक्षा देखील करतील। तुमचा आत्मविश्वास आणि इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारे तुमचे वागणे, तुमचा प्रत्येक निर्णय हा धाडसी पण विचारपूर्वक असेल। आठवड्याच्या मध्यापासून तुमच्या मनामध्ये नवीन योजना सुरू राहतील। त्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही सक्रिय पावले उचलाल। पैशांचा वापर बुद्धीने करा, कारण अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे। करिअरमध्ये नवीन प्रस्ताव मिळतील, पण ते स्वीकारण्याआधी सर्व बाजू नीट तपासून पहा। शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी योग्य ग्रहस्थिती आहे। या आठवड्यात अभ्यासातील लक्ष आणि एकाग्रता वाढणार आहे। स्पर्धा परीक्षांमध्ये प्रयत्न करणाऱ्या मेष राशीच्या जातकांना सकारात्मक दिशा ह्या आठवड्यात मिळणार आहे। भावनिक बाबतीत संयम आवश्यक असून तुम्ही तुमच्या स्वतःच्या शब्दांमुळे किंवा रागामुळे परिस्थिती कठीण करू शकता। तेव्हा रागावर नियंत्रण ठेवा, डोक्यावर बर्फ ठेवा, तोंडात साखर ठेवा। कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन लोक भेटतील आणि त्यांच्यातून तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळेल। तुमच्या नेतृत्व गुणांचा उत्तम वापर करावा, कारण तुमचे मार्गदर्शन इतरांना योग्य दिशा देणारे ठरणार आहे। एखादी अडचण देखील तुम्ही सहज सोडवू शकाल। प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि त्यामुळे तुमचा आत्मविश्वास अधिक वाढणार आहे। तुमच्या स्वभावातील प्रामाणिकपणा आणि स्पष्टता इतरांना आकर्षित करेल। तुमच्या व्यक्तिमत्वाची झळाळी वाढणार आहे। तुम्हाला अनेक ठिकाणी मानसन्मान प्राप्त होईल। आठवड्याच्या सुरुवातीलाच आर्थिक वाढीची शक्यता निर्माण होईल, पण त्यासाठी संयमित राहणे आणि योग्य विचार करून निर्णय घेणे आवश्यक राहील। या काळात आध्यात्मिक दृष्टिकोन वाढणार असून मन शांततेकडे वळेल।
तुमच्या आयुष्यात नवीन विचारांचे बीजारोपण होईल आणि तुम्ही नवीन ध्येयासाठी सज्ज व्हाल. जुने अडथळे दूर होतील आणि परिस्थिती तुमच्या बाजूने फिरू लागेल. तुमच्या मेहनतीचे फळ निश्चित मिळणार असून प्रत्येक कामात काळजीपूर्वक आणि सातत्याने प्रयत्न करणं आवश्यक आहे. नोकरी बदलाचा विचार करणाऱ्या मेष राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात नवीन संधी मिळू शकतात, पण निर्णय घेण्यापूर्वी संपूर्ण माहिती तपासा आणि तुमची सकारात्मकता, तुमच्या सभोवतालचे वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. इतरांचा तुमच्यावर विश्वास वाढणार असून आठवड्यात अचानक शुभघटना घडू शकतात. तुम्हाला त्या आनंद आणि समाधान देऊन जातील. कुटुंबातील लहान मुलांसोबतचा वेळ समाधानकारक जाईल. मानसिक हलकेपणा मिळेल. नवनवीन शिकण्याची इच्छा वाढेल आणि तुमचे ज्ञान परिपक्वतेकडे वाटचाल करेल. तुमची इच्छाशक्ती तुमच्या कार्याचा मुख्य आधार ठरेल आणि तुम्हाला योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची तुमची क्षमता देखील वाढेल. आठवड्याच्या उत्तरार्धात अधिक गतिमान आणि फलदायक अशी फळं तुम्हाला मिळणार असून अनेक गोष्टींमध्ये अनपेक्षित सकारात्मक बदल दिसतील. तुमची ऊर्जा वाढणार असून एखाद्या जुन्या कामासाठी योग्य दिशा मिळेल. तुमच्या प्रयत्नांना लाभ मिळेल आणि तुम्हाला इतरांकडून सहकार्य देखील मिळेल. तुमच्या बोलण्यात विनयशीलता आणा, कारण तुमचे शब्द इतरांवर प्रभाव पाडणारे ठरणार आहेत. तेव्हा कुठल्याही प्रकारची भावनिक घाई बोलताना करू नका, अन्यथा छोट्या गोष्टी मोठ्या होऊ शकतात आणि प्रवासातून तुम्हाला या आठवड्यात चांगले लाभ मिळणार आहेत. तेव्हा संयम ठेवा. कामानिमित्त केलेला प्रवास तुमच्यासाठी शुभकारक ठरणार असून तुमच्या निर्णयक्षमतेमुळे अनेक लोक तुमच्याकडे नेतृत्व म्हणून बघणार आहेत आणि नवीन जबाबदाऱ्या देखील तुमच्या वाढणार आहेत. त्या तुम्ही उत्तमरित्या पार पाडाल. जुने तणाव कमी होतील आणि तुम्हाला मानसिक हलकेपणा जाणवेल. आर्थिक संधी वाढतील, पण त्या संधींचा सदुपयोग करण्यासाठी तुम्हाला सतर्क राहणं गरजेचं आहे. तुम्ही अडचणींना सहज सामोरे जाल. आठवड्याच्या शेवटी प्रियजनांसोबत संबंध अधिक दृढ होतील आणि तुटलेल्या नात्यांमध्ये सुधारणा होईल. आध्यात्मिक विचार वाढणार असून तुमच्या मनात ईश्वरी शक्तीबद्दल अधिक भक्तिभाव या आठवड्यात निर्माण होईल. आरोग्य चांगले राहील, पण पाण्याची कमतरता होऊ देऊ नका. नोकरी, व्यवसाय, व्यापार यामध्ये कामाचा वेग वाढेल आणि तुम्ही नवीन उंची गाठाल. तुमच्या कल्पनांना योग्य दिशा मिळेल आणि त्यातून लाभ होऊन तुमच्या मनातील भीती दूर होईल आणि तुम्हाला कामात अधिक आत्मविश्वास मिळणार आहे. येत्या आठवड्याच्या अखेरीस तुम्हाला काही शुभ बातमी मिळू शकते आणि तुमचे मन आनंदाने भरून जाईल. तुमची कार्यक्षमता वाढेल आणि तुमच्या जीवनातील नवीन दिशा देखील उजळून निघतील. मेष राशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे लाल. शुभ अंक आहे 1, 3 व 9. शुभवार आहे मंगळवार. शुभ दिनांक आहे 8, 9 व 12 डिसेंबर. व मेष राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय: येत्या शनिवारी हनुमान मंदिरात 1 चमचाभर चंदनयुक्त गंध अर्पण करा आणि ओम हनुमते नमः या मंत्राचा 27 वेळेला जप करा. त्यामुळे तुमच्या पुढील आठवड्यात येणारे अडथळे दूर होऊन तुमचं मनोबल उत्तम राहील आणि कामात यशकीर्ती संपदा प्राप्त होईल. वृषभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात स्थिरता आणि शांततेचा सुंदर संगम अनुभवायला मिळेल. तुमच्या जीवनातील अनेक क्षेत्रांमध्ये मधुर समतोल दिसू लागेल. कार्यक्षेत्रात तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळत असल्याचे स्पष्टपणे तुम्हाला जाणवेल. तुमच्या संयमाचा फायदा तुम्हाला मोठ्या प्रमाणात ह्या आठवड्यात मिळू शकतो. आठवड्यात ग्रहस्थिती तुमच्या बाजूने आहे आणि त्यामुळे दीर्घकाळ लांबलेली कामे पुन्हा गती घेतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्या परिश्रमाचे योग्य फळ ह्या आठवड्यात तुम्हाला मिळेल. एखाद्या कामात तुम्ही ज्या गोष्टीची प्रतीक्षा करत होता ती संधी अखेर तुमच्या हाती ह्या आठवड्यात येणार आहे. आर्थिक व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. स्थैर्याचे संकेत स्पष्टपणे दिसू लागतील. गुंतवणुकीत मात्र घाई करू नका. आधी केलेल्या गुंतवणुकीतून समाधानकारक प्रगती आणि प्राप्ती ह्या आठवड्यात होणार आहे. नवीन कल्पना जन्म घेतील. त्याआधी कल्पनांची अंमलबजावणी करण्याकरता तुम्हाला वेळेचं योग्य नियोजन करणं आवश्यक आहे. स्थैर्य आणि शिस्त तुम्हाला ह्या आठवड्यात नवीन गती प्राप्त करून देईल, ज्यामुळे वरिष्ठ मंडळी तुमच्यावरती श्रद्धा आणखीन वाढेल आणि घरातील वातावरण देखील समाधानकारक आणि सौहार्दपूर्ण राहील. कुटुंबातील एखादी व्यक्ती तुम्हाला विशेष पाठिंबा देईल. तुमच्या भावना संतुलित राहतील, त्यामुळे तुम्ही संबंधांमध्ये संयमाने आणि शांतपणे निर्णय घेऊ शकाल. प्रेमसंबंधामध्ये प्रामाणिक संवाद वाढेल आणि प्रिय व्यक्तीसोबतचे नाते अधिक दृढ होईल. अविवाहितांना योग्य ठिकाणी संबंध येण्याचे योग प्रबल आहेत आणि व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा नफा देणारा ठरणार असून विचारपूर्वक निर्णय घेण्याची मागणी करणारा असेल. नवीन व्यवहारांसाठी तारे ग्रह अनुकूल असून अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे व्यवस्थित नियोजन करा.
प्रवासाच्या योगात लाभ आणि अनुभव वाढेल. विशेषतः आर्थिक अथवा कौटुंबिक कारणास्तव केलेला प्रवास तुम्हाला सकारात्मक परिणाम देऊ शकतो. आरोग्याच्या बाबतीत शरीरातील जडत्व कमी करणे आवश्यक आहे, कारण आहारातील अनियमितता तुम्हाला त्रास देऊ शकते. तेव्हा मन शांत ठेवण्यासाठी ध्यान आवश्यक आहे. जीवनात ह्या आठवड्यात नवीन ज्ञान, नवीन अनुभव आणि नवीन दिशा मिळण्याचे संकेत आहेत. सामाजिक क्षेत्रात तुम्हाला चांगला मान मिळेल. लोक तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी येतील. कामातील स्थिरता वाढेल, पण यश मिळण्यासाठी सातत्य आणि चिकाटी आवश्यक आहे. एखाद्या मित्राकडून अनपेक्षित मदत तुम्हाला या आठवड्यात मिळू शकते. महत्त्वाचे काम त्यामुळे तुमचे पूर्ण होईल. मानसिकदृष्ट्या तुम्ही शांत आणि स्थिर राहाल, त्यामुळे कामातील ताण तुलनेने कमी वाटेल व जुने प्रश्न सुटण्यास सुरुवात होईल. अडथळ्यांची तीव्रता कमी होईल. तुमच्या मनात आत्मविश्वास वाढवणारी सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि तुम्हाला जीवनाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळेल. आर्थिक व्यवहारांमध्ये स्थिरता जाणवेल, पण बचतीकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. करिअरमध्ये ज्या गोष्टींची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता त्या सुधारणा दिसेल. घरातील वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरणार असून त्यातून काही उपयुक्त निर्णय स्पष्ट होतील. विद्यार्थी वर्गासाठी अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढणार असून स्पर्धा परीक्षांसाठी जे वृषभ राशीचे जातक प्रयत्न करत आहेत त्यांच्याकरता हा आठवडा फार महत्त्वाचा ठरणार आहे. आठवड्याच्या मध्यात काही निर्णय तुमच्या बाजूने फिरतील, त्यामुळे कामातील गती वाढणार असून तुमच्या बोलण्याचा प्रभाव सर्वांवर पडणार आहे. अनेक जण तुमच्या मतांचा आदर करतील. जीवनातील काही क्षेत्रात तुम्हाला अनपेक्षित सकारात्मक बातमी देखील मिळू शकते. कधीकधी परिस्थिती हातातून सुटत असल्यासारखी वाटू शकेल, पण संयम ठेवा, कारण अंतिम निकाल तुमच्या बाजूनेच लागणार आहे. या आठवड्यात तुम्ही व्यावहारिक दृष्टिकोन ठेवलात तर अनेक ठिकाणी कठीण वाटणारी कामे देखील तुम्ही सहजगत्या पूर्ण करू शकाल. तुमच्या व्यक्तिमत्वातील शांतता आणि निर्धार इतरांना प्रेरणा देईल. तुमच्याबद्दल लोकांचा आदर वाढणार असून कामामध्ये नवे प्रयोग करण्यास तुम्ही अजिबात मागे राहू नका, कारण ते तुमच्यासाठी भविष्यातील यशाची दारे उघडू शकतात. तुमचे कष्ट आणि निष्ठा ह्या आठवड्यात विशेष प्रभावशाली ठरणार असून आर्थिक वाढीचा पाया मजबूत होणार आहे. कुटुंबासोबत वेळ तुम्हाला मानसिक शांतता देईल आणि तुमच्या जबाबदारीच्या भावना अधिक मजबूत होतील. आठवड्याच्या उत्तरार्धामध्ये वृषभ राशीच्या जातकांना आशादायक परिस्थिती असणार असून तुम्ही तुमच्या मनातील चिंता कमी करण्यामध्ये यशस्वी व्हाल. तुम्हाला कामात अचूक दिशा मिळेल. ह्या काळात तुम्ही तुमच्या क्षमतांचा उत्तम वापर करू शकाल. पूर्वीपेक्षा अधिक धैर्याने आणि धीराने परिस्थिती हाताळाल. आर्थिकदृष्ट्या लाभदायक दिवस सुरू होतील, पण खर्चाचे संतुलन राखणे आवश्यक आहे. तुमच्या कामाच्या क्षेत्रात तुमच्या मतांना मान्यता मिळेल आणि लोक तुमचा सल्ला गंभीरपणे घेतील. मानसिकदृष्ट्या तुम्ही अधिक स्थिर व्हाल आणि तुमच्या निर्णयामध्ये परिपक्वता वाढेल. तुमच्या आयुष्यात काही सकारात्मक बदल होताना दिसतील आणि त्यातून तुम्हाला आनंद आणि समाधान मिळेल. तुमच्या प्रयत्नांनी एक महत्त्वाचे काम पूर्ण होणार असून तुमची प्रतिमा अधिक उंचावणार आहे. घरातील वातावरण शांत आणि प्रेमळ राहील आणि वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद तुमच्या मार्गाला नवीन प्रकाश देतील. आरोग्याच्या दृष्टीने शरीराला विश्रांती देणे आवश्यक आहे, कारण कामाचा भार वाढल्यास थोडासा थकवा जाणवू शकतो. तेव्हा पुरेशी झोप घ्या आणि विश्रांती जेव्हा जेव्हा आवश्यक आहे त्या वेळेला ब्रेक घ्या. प्रेमसंबंधामध्ये संवाद वाढणार असून काहीचे जुने गैरसमज दूर होतील. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्या वृषभ राशीच्या जातकांना या आठवड्यात एखादी चांगली संधी मिळू शकते. विद्यार्थी वर्गासाठी अभ्यासात प्रचंड प्रगतीचे संकेत असून व्यवसायात नवीन व्यवहार शक्य आहेत, पण कागदपत्रे नीट तपासणे देखील आवश्यक आहे. शांत स्वभावामुळे कठीण परिस्थितीत देखील लोक तुमच्याकडे मार्गदर्शनाकरता येऊ शकतात. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला एखादी आनंददायक बातमी मिळू शकते, ज्यातून तुम्हाला मानसिक समाधान मिळणार आहे. प्रवासाचे योग अनुकूल असून तो प्रवास तुमच्या भविष्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. संपूर्ण आठवड्यात तुमची संयमशील वृत्ती तुम्हाला यशाकडे नेईल आणि तुमच्या मेहनतीचे फळ योग्य वेळी मिळेल. ग्रहस्थिती तुमच्यासाठी शुभ असून तिचा लाभ घेतला तर अनेक गोष्टी तुमच्या बाजूने फिरू शकतात. तुमची जिद्द वाढेल आणि तुम्ही धैर्यपूर्तीच्या दिशेने स्थिरपणे वाटचाल कराल. वृषभ राशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे हिरवा. शुभ अंक आहे 2, 6 व 8. शुभ वार आहे शुक्रवार. शुभ दिनांक आहे 7, 10 व 13 डिसेंबर. व ह्या आठवड्यासाठी वृषभ राशीला विशेष उपाय: देवी लक्ष्मीला कमलपुष्प अर्पण करून श्रीम ह्या बीजमंत्राचा 108 वेळेला जप करा. त्यामुळे आर्थिक वाढ अत्यंत वेगाने आणि स्थैर्याने होण्यास सुरुवात होईल.
मिथुन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात मानसिक चपळता प्रचंड वाढणार असून तुमच्या विचारांची गती सहजपणे अनेक कामे पूर्ण करण्यास मदत करेल. तुमच्या राशीवर बुधाची तीव्र कृपा राहिल्यामुळे संवादाची ताकद अफाट होईल आणि तुम्ही तुमच्या शब्दांनी लोकांना सहज प्रभावित करू शकाल. या आठवड्याच्या सुरुवातीला काही अडथळे जाणवतील, पण बुधाच्या अनुकूलतेमुळे ते अडथळे तुम्ही चातुर्याने आणि व्यावहारिक बुद्धीने सहज पार करू शकाल. तुमच्या जीवनात नव्या संधी निर्माण होतील. विशेषतः ज्ञान मिळवण्याच्या आणि कौशल्य वापरण्याच्या वाढवण्याच्या बाबतीत तुमच्या मनात अनेक नवीन कल्पना जन्म घेतील. तुम्ही त्या कल्पनांना प्रत्यक्ष उतरवण्यासाठी योग्य योजना तयार करत असाल तर मित्रमंडळींच्या मदतीने काही महत्त्वाची प्रगतिकारक कामे या आठवड्यात होऊ शकतात. तुमच्या बोलण्याची शैली अधिक प्रभावशाली ठरणार असून त्यामुळे कामाच्या ठिकाणी सकारात्मक वातावरण निर्माण होईल. नोकरीत वरिष्ठ तुमच्या कल्पनांना मान्यता देतील आणि तुमच्या कामाचे कौतुक करतील. या आठवड्यात प्रवासाचे योग प्रबल असून हा प्रवास तुम्हाला नवीन अनुभव तसेच नव्या लोकांशी ओळखी निर्माण करून देऊ शकेल. आर्थिकदृष्ट्या ह्या काळात विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे, कारण अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे, पण कमाई देखील वाढणार आहे, तेव्हा त्याचे योग्य नियोजन करा. व्यापारातील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार असून प्रेमसंबंधात संवाद वाढणार आहे. नात्यातील दुरावा कमी होईल, तसेच अविवाहितांना त्यांच्या मनासारखा जोडीदार ह्या आठवड्यात भेटण्याचे संकेत आहेत. संबंधांमध्ये पारदर्शकता आणि स्पष्टपणा ठेवणे महत्त्वाचे असून घरातील वातावरण आनंदी राहील आणि तुमच्या मतांना घरातील लोकांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. विद्यार्थी वर्गासाठी हा आठवडा अतिमहत्त्वाचा ठरणार असून मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढणार आहे, तेव्हा त्याचा पुरेपूर उपयोग अभ्यास करण्यासाठी करून घ्या. अभ्यासातील कठीण विषय समजायला ह्या आठवड्यात सोपे होतील. आरोग्याच्या दृष्टीने थोडा मानसिक ताण जाणवू शकतो, पण ध्यान आणि शांतता ह्यामुळे तुम्ही तो ताण सहज कमी करू शकाल. तुमच्या मनात काही काळजी असली तरी बुधाच्या कृपेने तुम्ही त्या काळजीचे व्यवस्थित विश्लेषण करू शकाल. त्यातूनही तुम्ही योग्य मार्ग शोधाल आणि अनेक ठिकाणी लोकांकडून सल्ला विचारला जाईल. तुम्ही तुमची बुद्धिमत्ता लोकांना प्रभावित करणारी ठरणार असून नव्या जबाबदाऱ्या ह्या आठवड्यात मिळू शकतात, पण त्या जबाबदाऱ्या तुमच्यासाठी प्रगतीची मोठी दारे उघडणार आहेत. व्यवसायात तुमच्या कल्पकतेमुळे जलद लाभ मिळू शकतो. काही अडकलेली कामे पूर्ण होऊन निराशेचे वातावरण दूर होईल. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला मानसिक स्पष्टता मिळेल आणि नवीन संधींचा विचार करण्यासाठी योग्य वेळ मिळेल. टीमवर्कमध्ये तुम्ही उत्तम योगदान द्याल आणि लोकांना तुमच्या नेतृत्व गुणांचा अनुभव येईल. तुमचा आत्मविश्वास वाढत्या प्रमाणात प्रकट होईल आणि नवीन योजना आकार घेतील. आर्थिक बाबतीत काही लाभ मिळेल, पण त्याचबरोबर संयमाने खर्च करणे देखील गरजेचे आहे. तुमच्या जीवनात एखादी अनपेक्षित पण अत्यंत सकारात्मक घटना ह्या आठवड्यात घडू शकते. या काळात तुमची मानसिक ऊर्जा वाढेल आणि तुम्ही इतरांपेक्षा अधिक जलद गतीने निर्णय घेऊ शकाल. सामाजिक कार्यात तुमची ओळख वाढणार असून लोक तुमचा आदर करतील. घरातील एखाद्या सदस्याला तुमची विशेष मदत लागेल. तुम्ही ती मनापासून कराल आणि तुमच्या व्यक्तिमत्वातील बहुमुखीपणा या आठवड्यात प्रकर्षाने दिसून येईल. त्याचा तुम्हाला मोठा फायदा होणार असून एखादे जुने स्वप्न पूर्ण करण्याकरता हीच वेळ योग्य आहे, कारण तुम्ही योग्य दिशेने व गतीने काम करत आहात. आठवड्याच्या उत्तरार्धात मिथुन राशीच्या जातकांना अत्यंत फलदायक अशी फळं मिळणार असून विचारशक्तीचा सर्वोच्च उपयोग करून घेणारा असा हा आठवडा ठरणार आहे. तुमची निरीक्षण शक्ती खूप वाढणार असून अनेक गोष्टी इतरांपेक्षा आधी तुम्हाला समजतील. त्यामुळे तुम्ही सहज कामातील अडचणी दूर करू शकाल. एखादा महत्त्वाचा निर्णय येत्या काळात तुम्हाला फायदेकारक ठरणार असून प्रचंड मोठा लाभ त्याच्यातून होणार आहे. आर्थिकदृष्ट्या सकारात्मक बदल देखील होतील. अनपेक्षित स्रोतातून काही लाभ मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांसाठी पदोन्नती किंवा विशेष प्रकल्प हाती येण्याची संधी निर्माण होईल. व्यावसायिकांसाठी नवीन संपर्क फायदेशीर ठरतील आणि त्यातून भविष्याचा व्यवसाय विस्तार चांगल्या दिशेने होईल. घरातील सदस्यांसोबतचे संभाषण आनंददायक ठरेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या नीट पार पाडता येतील आणि प्रेमसंबंधात स्पष्टता वाढेल. प्रिय व्यक्तींचे तुमच्यावरचे प्रेम अधिक घट्ट होईल. एकत्रित भविष्याबद्दल काही महत्त्वाचे निर्णय तुम्ही या आठवड्यात आपल्या जोडीदारासोबत घेऊ शकता. मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धात्मक क्षेत्रात यशाचे संकेत अतिशय मजबूत असून आरोग्याच्या दृष्टीने श्वसनाशी किंवा डोळ्याशी संबंधित किरकोळ त्रास मिथुन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात संभवतो. मात्र त्याकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्या मनात चाललेली घालमेल आणि अस्थिरता अखेर शांत होईल आणि मन पुन्हा संतुलित होईल. आठवड्याच्या शेवटी एखादा आनंदाचा क्षण येईल. कदाचित एखादी चांगली बातमी किंवा तुमच्या परिश्रमांचे मिळणारे फळ तुमचे मन अत्यंत आनंदित करेल. प्रवासाचा योग आणखीन मजबूती येईल.
कामानिमित्त केलेला प्रवास भविष्यासाठी लाभदायक ठरेल. सामाजिक संपर्कात वाढ होईल आणि तुम्हाला प्रभावशाली लोकांची साथ मिळू शकेल. तुमच्या बोलण्याला आणि निर्णयांना महत्त्व मिळेल आणि लोक तुमच्या विचार प्रक्रियेचे कौतुक करतील. संपूर्ण आठवड्यात बुधाची कृपा तुमच्यावर राहील आणि तुमच्या संवाद कौशल्यामुळे अनेक दारे तुमच्याकरता नव्याने उघडणार आहेत. तुमच्या कल्पना चमकदार असतील आणि त्याची अंमलबजावणी यशस्वीपणे तुम्ही करू शकाल. तुमचा बहुआयामी स्वभाव तुम्हाला अनेक क्षेत्रात वेगाने प्रगती करून देईल. तुमच्या जीवनात एक नवीन गती निर्माण होईल. आठवड्याच्या शेवटी अत्यंत सकारात्मक आनंद आणि मानसिक समाधान तुम्हाला प्राप्त होईल. मिथुन राशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे पिवळा, शुभ अंक आहे 3, 5 व 9, शुभवार आहे बुधवार व शुभ दिनांक आहेत 8, 11 व 12 डिसेंबर. व मिथुन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, श्री बुधाच्या कृपेकरता 1.25 किलो हिरव्या मुगाचे दान करा आणि ओम ब्राम ब्रीम ब्रोम सहा बुधाय नमः हा बीजमंत्र 108 वेळा जप करा. त्यामुळे बुधदोष कमी होईल आणि निर्णय घेण्याची शक्ती प्रचंड प्रमाणात वाढेल. कर्क राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात जीवनात भावनिक स्थैर्य, मानसिक शांतता आणि कार्यातील नियमितता मोठ्या प्रमाणात जाणवेल. कारण ग्रहांचा प्रभाव तुमच्या चंद्रप्रधान स्वभावाला योग्य दिशेने वाहून नेईल. त्यामुळे तुम्ही नेहमीपेक्षा खूपच संवेदनशील असलात तरी ह्या आठवड्यात मन अंती स्थिर राहील आणि निर्णयक्षमता देखील नेहमीपेक्षा अधिक स्पष्ट दिसेल. कारण बुध आणि शुक्र ह्या दोघांचा तुमच्या कर्मभावावर विशेष अनुकूल प्रभाव राहणार आहे. तसेच या आठवड्यात घरगुती जबाबदाऱ्या नीट पार पाडण्याची प्रचंड इच्छा तुम्हाला सतत प्रेरित करेल. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण होईल आणि जुन्या ताणतणावाचे ढग पूर्णपणे दूर होतील. त्यामुळे ह्या काळात भावनिक नातेसंबंध मजबूत करण्यावर तुम्ही अधिक लक्ष केंद्रित कराल. त्यामुळे तुमचे घरचे वातावरण आधीपेक्षा खूप ऊर्जावान दिसू लागेल. नात्यांमध्ये गोडवा हा तुमच्या उपस्थितीमुळे वाढेल. कारण तुमचे शांत आणि मृदू स्वभाव या आठवड्यात इतरांवर सकारात्मक प्रभाव निर्माण करेल. कामाच्या क्षेत्रात तुम्हाला अनपेक्षित मदत मिळू शकते. एखादा अडकलेला निर्णय तुमच्या बाजूने या आठवड्यात फिरण्याची संधी मिळेल. त्यामुळे या आठवड्यात ऑफिसमधील वातावरण तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल ठरणार असून वरिष्ठांकडून कौतुकाची अपेक्षा तुम्ही बाळगू शकता. कारण ग्रहस्थिती तुमच्या मेहनतीला योग्य फळ देण्यास उत्सुक आहे. आर्थिकदृष्ट्या हा काळ मिश्र आहे, परंतु सकारात्मक दिशेने नेणारा राहील. कारण काही जुन्या खर्चाची पूर्तता ह्या आठवड्यात करावी लागेल. तरीही नवीन उत्पन्नाच्या संधी देखील तुम्हाला प्राप्त होणार आहेत. त्यामुळे चिंतेपेक्षा नियोजनावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. खर्चावर नियंत्रण ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्यावी. कारण मानसिक ऊर्जा जरी मजबूत असली तरी पाण्याची कमतरता, अनियमित जेवण, वेळी अवेळी खाणे आणि थकवा यामुळे शारीरिक दुर्बलता जाणवू शकते. त्यामुळे ह्या आठवड्यात शरीराला विश्रांती देण्यासाठी वेळ राखणे आवश्यक आहे. शरीराच्या लयीत चालणे तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल. प्रत्येक कर्क राशीच्या जातकाने प्रिय व्यक्तीसोबत संवाद खूप महत्त्वाचा ह्या आठवड्यात ठरणार आहे. कारण तुमच्या शांततेत त्यांना आधार मिळणार आहे. नात्यातील गैरसमज दूर करण्याकरता हा आठवडा योग्य सुवर्णसंधी तुम्हाला प्राप्त करून देईल. त्यामुळे प्रेमसंबंधात खोलपणा वाढणार असून अविवाहित असाल तर एखादा जुना संपर्क पुनश्च सक्रिय होण्याची शक्यता निर्माण होईल. त्या संवादातून पुढे सुंदर नात्याची पायाभरणी होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अत्यंत फलदायक ठरणार असून तुम्हाला एकाग्रता तुमची वाढवणं आवश्यक आहे. अभ्यासातील अडचणींचे निराकरण तुम्ही त्यामुळे सहज करू शकाल. या काळात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या कर्क राशीच्या जातकांना एखाद्या महत्त्वाचा मार्गदर्शक लाभू शकतो, ज्यामुळे दिशा अधिक स्पष्ट होईल व प्रवासाच्या बाबतीत अचानक ठरलेला प्रवास फायदेशीर ठरेल. विशेषतः कौटुंबिक किंवा धार्मिक कारणाने झालेला प्रवास तुम्हाला मानसिक शांती देईल, जीवनात नवीन दृष्टिकोन आणेल. तसेच एखादी जुन्या जागेची किंवा व्यक्तीची भेट ह्या आठवड्यात तुम्हाला नवीन भावनिक ऊर्जा देऊन जाईल. काही महत्त्वाचे निर्णय घेण्यास योग्य संकेत प्रदान करेल. पैशांच्या येण्या जाण्याच्या बाबतीत काळजीपूर्वक नियोजन करणे गरजेचे आहे. कारण काही आवश्यक कागदपत्रांवर सही करण्याची वेळ येईल आणि त्यावेळी मानसिक शांतता आणि समजूतदारपणा आवश्यक आहे. त्यामुळे ह्या आठवड्यात कोणतेही पाऊल घाईत उचलू नका. सर्वत्र विचारपूर्वक निर्णय घेतल्यास यश निश्चित आहे. मित्रपरिवाराच्या बाबतीत थोडा बदल जाणवेल. कारण काही जवळचे मित्र ह्या आठवड्यात तुमच्याकडे सल्ल्यासाठी येतील.
त्यांना मदत करणे तुम्हाला देखील मानसिक समाधान देणारे ठरेल. त्यामुळे सामाजिक जीवनातही तुमची चमक कायम राहील. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद तुम्हाला लाभणार असून त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात येणारे अडथळे सहज दूर करू शकाल. तुमच्या मनातील गोंधळ पूर्णपणे कमी होईल. या आठवड्यात तुम्हाला जीवनात एक नवीन स्थिरता जाणवेल आणि हाच आठवडा तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाची मानसिक भूमिका देखील बजावेल. कर्क राशीच्या जातकांना आठवड्याच्या उत्तरार्धात तुमच्या वाट्याला नोकरी, व्यवसाय व नातेसंबंध या तिन्ही क्षेत्रामध्ये प्रगतीचे नवीन संकेत निर्माण होणार असून मानसिक ऊर्जा प्रचंड प्रमाणात वाढलेली जाणवेल. कारण चंद्राच्या अनुकूल स्थितीमुळे तुमचे अंतर्मन आणि संवेदनशील असले तरी योग्य दिशेने कार्यरत राहील आणि त्यामुळे तुम्ही घेतलेले निर्णय ठाम व विचारपूर्वक असणार आहेत. या काळात काही नवीन कामाच्या संधी तुमच्यासमोर येऊ शकतात, ज्यामुळे तुमच्या करिअरमध्ये पुढे उन्नतीची वाट खुली होईल. त्यामुळे वरिष्ठांकडून प्रोत्साहन आणि सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळणे तुमच्यासाठी आशादायक ठरणार आहे. पैशाच्या बाबतीत हा आठवडा कर्क राशीच्या जातकांना विशेष महत्त्वाचा ठरणार असून एखादी आर्थिक योजना तुम्हाला चांगली लाभदायक ठरू शकते. एखादा बंद पडलेला आर्थिक प्रवाह पुन्हा या आठवड्यात सुरू होऊ शकतो. मात्र गुंतवणुकीबाबत सावधगिरी बाळगा, पण योग्य वेळेला योग्य निर्णय नक्की घ्या. वैवाहिक नात्यात गोडवा येईल आणि पतीपत्नींमध्ये सौहार्दपूर्ण व्यवहार होतील. एकत्र वेळ घालवण्याची नवीन संधी मिळेल. त्यामुळे नात्याला मजबूती मिळेल आणि अनेक गैरसमज दूर होतील. प्रेमसंबंधात एकत्रित भविष्याविषयी चर्चा होण्याची शक्यता असून संवादात स्पष्टता राहील. त्यामुळे नात्यात विश्वास वाढेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक लक्ष द्यावे, कारण ग्रहस्थिती त्यांना भरपूर एकाग्रता वाढवणारी आहे. त्यामुळे कठीण विषयही तुम्ही सहज समजण्यास मदत होईल. घरामध्ये एखादी वस्तू खरेदी होण्याची किंवा घरात काहीतरी छोटेखानी सुधारणा करण्याची शक्यता ह्या आठवड्यात आहे. त्यामुळे ग्रहसौख्य वाढणार असून घरातील सदस्यांमध्ये सकारात्मकतेचा भाव निर्माण होईल. आई किंवा आई समान व्यक्तींकडून विशेष प्रेम आणि आशीर्वाद मिळतील, ज्यामुळे मानसिक शांती वाढेल व काही गोष्टींमध्ये तुमचे अंतर्मन तुम्हाला योग्य दिशेला नेईल. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवणे अधिक फायदेशीर ठरेल. मित्रांबरोबर एखादा छोटा प्रवास होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मन ताजेतवाने होईल आणि काही नवीन कल्पना जन्म घेतील. आरोग्याच्या दृष्टीने पित्त वाढणे, थकवा किंवा डोळ्यांचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे पाणी अधिक प्या आणि गरम तेलाच्या मालिशचा उपयोग करा. त्यामुळे ह्या आठवड्यात तुमची आध्यात्मिक ऊर्जा वाढेल आणि प्रार्थना, ध्यान किंवा जप करताना मनाला विलक्षण स्थिरता जाणवेल. तुमच्या प्रार्थनेला सकारात्मक प्रतिसाद मिळेल. कार्यक्षेत्रात तुम्ही केलेली मेहनत वेगळ्या पद्धतीने परिणामकारक अशी ओळखली जाईल आणि तुमची प्रतिमा देखील मजबूत होईल. त्यामुळे संयमाची साथ कायम ठेवा, कारण ती तुम्हाला पुढील मोठ्या यशासाठी तयार करणार आहे. घरातील मुलांमुळे आनंद येईल आणि एखादी छोटी उपलब्धी तुमच्या मनाला अभिमानाची जाणीव करून देईल. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कुटुंबाची आणि करिअरची दिशा अधिक स्पष्ट दिसेल. त्यामुळे मानसिक ताकद वाढेल. जीवनात एखाद्या जुन्या स्वप्नांची पूर्तता या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आशावादी राहा, कारण तुमच्यासाठी पुढे चांगला काळ सुरू होणार आहे. कर्क राशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे चंदेरी. शुभ अंक आहे 2 आणि 7. शुभवार आहे सोमवार. शुभ दिनांक आहे 8, 10 व 12 डिसेंबर. व कर्क राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय, दररोज सकाळी घराच्या ईशान्य दिशेला पाण्याने भरलेला एक तांब्याचा कलश ठेवा व त्यावर एक पांढरे फूल अर्पण करा. त्यामुळे चंद्रदोष शांत होईल, भावनिक अस्थिरता कमी होईल आणि घरात सौख्य आणि शांती ह्यामध्ये वृद्धी होईल. सिंह राशीच्या जातकांना ह्या आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी तेजस्वी, आत्मविश्वास, वाढती प्रतिष्ठा आणि दृष्टिकोनातून सकारात्मकता घेऊन उगवणारी आहे. सूर्याची अनुकूल स्थिती अनेक प्रलंबित कामांना गती देईल. तुमच्या व्यक्तिमत्वातील नेतृत्व गुण आणखीन प्रखरपणे प्रकट होतील. बुधाचा सौम्य प्रभाव संभाषणात स्पष्टता, शब्दांमध्ये प्रभाव आणि निर्णय घेण्याची तीक्ष्णता वाढवणारा ठरेल. ज्यामुळे तुम्ही कोणत्याही विषयावर तर्क, धैर्य आणि नेमकेपणाने आपली बाजू समोर मांडू शकाल. शुक्राचा शुभदृष्टी परिणाम सामाजिक संबंध, कौटुंबिक वातावरण व दैनंदिन भावनिक ऊर्जा संतुलित ठेवण्यासाठी मदत करेल. ज्यामुळे घरात गोडी आणि शांतता, सौहार्दपूर्ण वातावरण राहणार असून गुरुचा 7वा दृष्टियोग भाग्योदय, प्रवासाच्या नवीन संधी व दैवयोगाला चालना देईल.
तुमच्या पुढील योजना अधिक परिणामकारकपणे पुढे सरकतील आणि कार्यात येणाऱ्या लहान अडथळ्यांना सामोरे जाण्यासाठी योग्य इच्छाशक्ती व अधिक स्थिर मानसिकता या आठवड्यात तुम्हाला एका वेगळ्या ठिकाणी नेऊन ठेवेल. पहिल्याच दिवशी कोणत्या विषयावर लक्ष द्यावे हे स्वतःचे नैसर्गिकपणे जाणवेल, कारण अंतर्गत आवाज तुम्हाला नेमका मार्ग कसा धरायचा हे सूचित करेल. कोणतीही गोष्ट अचानक बदलल्यास तुम्ही परिस्थितीला अवधानाने सामोरे जाऊ शकाल. तसेच सोमवारपासून बुधवारपर्यंत कार्यक्षेत्रात वरिष्ठांचा पाठिंबा, सहकार्यांचे सहकारी आणि नियोजनात सातत्य राखण्याची संधी मिळेल, ज्यामुळे एखादे दीर्घकाळ प्रलंबित काम देखील ह्या आठवड्यात पूर्णत्वाकडे जाईल. आर्थिक व्यवहारात अचूकता, शिस्त आणि अंदाज बांधण्याची क्षमता सुधारेल, कारण शुक्र आणि गुरु मिळून आर्थिक बाजूला तुम्हाला दिलासे देणारे परिणाम निर्माण करतील. गुंतवणूक, बचत आणि खर्चासाठी नवीन मार्ग सापडतील, परंतु बुधाच्या स्थितीमुळे भावनिक संवेदनशीलता थोडी वाढू शकते. म्हणून व्यक्तिगत नात्यांमध्ये शब्द जपून वापरा. लहानशा मतभेदांना मोठे रूप देऊ नका. नात्यांच्या कोमल पैलूंना समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे, तेव्हा वाद टाळा आणि संवाद साधा. प्रेमसंबंध असणाऱ्या सिंह राशीच्या जातकांसाठी आठवडा मनातील अडथळे दूर करण्यासाठी, संवाद आणि अधिक तुमच्यातील आपापसातील संबंध अधिक चांगले करण्यासाठी आहे. एकमेकांबद्दलच्या अपेक्षा खुलेपणाने शेअर करण्याचा हा कालखंड असून शुक्र तुमच्या मनातील गुंतागुंतीच्या भावना व्यवस्थित मांडण्यास मदत करेल. विवाह संबंधामध्ये चांगले बदल घडून परस्पर तुमचे एकमेकांवरचा विश्वास वाढणार आहे. ज्येष्ठ मंडळींच्या आरोग्याची काळजी घेणे आठवड्यात आवश्यक असून चंद्राची स्थिती कधीकधी घरगुती वातावरणात अस्थिरता किंवा अचानक अनावश्यक तणाव निर्माण करू शकते. तुम्ही जास्त संवेदनशील झालात तर प्रक्रियेत उतावळेपणा येऊ शकतो, त्यामुळे अगदी जाणीवपूर्वक शांत राहणं आवश्यक आहे. परिस्थितीला वेळ देणे आणि थोडी तटस्थता ठेवणे उपयुक्त ठरेल. त्याचबरोबर व्यावसायिकांसाठी आठवडा नवीन करार, ग्राहक वाढ, विस्तार आणि भांडवलविषयक निर्णय घेण्यासाठी योग्य राहणार असून सूर्य व गुरु तुमच्या व्यापारिक दृष्टिकोन मजबूत करतील आणि एखादा लाभदायक संपर्क अचानक घडण्याची शक्यता निर्माण करतील. त्यामुळे नेटवर्किंग करताना आत्मविश्वास, प्रामाणिकता आणि नवीन कल्पकता वापरणे आवश्यक आहे. या काळात सिंह राशीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासातील एकाग्रता मोठ्या प्रमाणात वाढणार असून बुधाची साथ, स्मरणशक्ती, विश्लेषण कौशल्य आणि विषयाच्या मूळ तत्वांना समजून घेण्याची क्षमता तुमची ह्या आठवड्यात अधिक शार्प होणार आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सिंह राशीच्या जातकांना हा काळ विशेषतः परिणामकारक राहणार असून दैनंदिन नियोजन सुबकपणे पूर्ण करण्याची क्षमता वाढेल. योग्य मार्गदर्शन मिळण्याचे योग मजबूत दिसत असून करिअर बदलाचा विचार करण्यासाठी हा वेळ विशेष विश्लेषण आणि नियोजनाचा आहे. परंतु निर्णय आठवड्याच्या उत्तरार्धात घेणे फायदेशीर ठरेल, कारण मंगळ त्यावेळी तुमच्या धाडसाला स्थिरता आणि दिशा देईल. आरोग्याच्या दृष्टीने आठवडा सामान्यतः अनुकूल ठरणार आहे, परंतु पित्त, उष्णता, थकवा किंवा रक्तदाबासंबंधित त्रासांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे, कारण सूर्याची तीव्रता कधीकधी शरीरातील जळजळ वाढवू शकते. त्वचेच्या समस्याही उद्भवू शकतात. त्यामुळे भरपूर पाणी प्या, योग्य आहार घ्या आणि योगासने आणि प्राणायाम ह्याचा रोज अवलंब करा. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होईल. विशेषतः बुधवार आणि शुक्रवार ह्या 2 दिवशी मानसिक तणाव किंवा चिडचिड वाढू शकते. म्हणून शांत वातावरणात बसून स्वतःला पुनर्संचयित करणे फायद्याचे ठरेल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगणे आणि घाई गडबड टाळणे अत्यंत गरजेचे आहे, कारण मंगळाच्या स्थितीमुळे किरकोळ अपघाताच्या शक्यता आहेत. आठवड्याच्या शेवटी एखादी महत्त्वाची कौटुंबिक चर्चा, नातेवाईक भेट किंवा आर्थिक निर्णय घडू शकतात. तुम्हाला त्यात महत्त्वाची भूमिका निभावावी लागेल. त्यावेळी मन शांत, विचार स्थिर आणि कृती नेमकी ठेवणे आवश्यक आहे. मित्रपरिवारातून एखादा शुभसंदेश, नवीन संधीचा धागा या आठवड्यात मिळू शकतो, जो पुढील महिन्यासाठी मार्गदर्शक ठरेल आणि एकंदरीतच हा आठवडा तुमच्या तेज, ताबा, संधी आणि व्यक्तिमत्वाच्या उजेडात वाढ करणारा आहे. तुम्ही जिथे जाल तिथे तुमचा प्रभाव नजरेत भरेल, कारण आकाशातील ग्रहस्थिती तुम्हाला आत्मविश्वास, बुद्धिमत्ता आणि धाडसाचा सुंदर संगम प्रदान करणार आहे. या आठवड्याच्या उत्तरार्धात शनी प्रभावातील सूक्ष्म बदल, कौटुंबिक मानसशास्त्र, प्रेमसंबंधातील भावनिक हालचाल आणि व्यावसायिक दृष्टिकोनातील दूरगामी परिणाम यांचे विस्तृत विवेचन तुम्हाला सापडणार आहे. भाग्योदय, आध्यात्मिकता, अंतर्ज्ञान आणि तुमच्या निर्णयक्षमता ह्याच्यातील परस्पर संबंध या आठवड्यात कसा आकार घेईल हे तुम्ही सहजपणे बघू शकाल. भविष्यकालीन बचत आणि व्यवस्थित खाती सांभाळणे ह्यासाठी हा आठवडा आवश्यक असून
अतिशय उपयुक्त ठरणार आहे. आठवड्याच्या शेवटच्या 2 दिवसात एखाद्या व्यक्तीकडून सहाय्य, अपेक्षित प्रतिसाद किंवा जुनी थकलेली येणी येऊ शकतात. त्याचे संकेत तसे दिसत आहेत, ज्यामुळे तुम्हाला भावनिक आणि मानसिक दोन्ही स्तरांवर दिलासा मिळेल. आत्मविश्वासात वाढ होईल आणि सामाजिक क्षेत्रात तुमची ओळख वाढणार असून लोक तुमच्याकडे आदराने, विश्वासाने आणि कौतुकाने पाहतील. एकूणच आठवड्याची समाप्ती सौख्यदायक, समाधानी आणि फलदायक ठरणार असून ग्रहस्थितीच्या कृपेने तुमच्या प्रयत्नांना अपेक्षित फलित मिळेल. तुम्ही जे काही साध्य करण्याचा निर्धार केला आहे तो मार्गावर आणण्यात तुम्हाला यश मिळेल. सिंह राशीसाठी आठवड्याचा शुभ रंग आहे सोनेरी पिवळा. शुभ अंक आहे 1 व 3. शुभवार आहे रविवार व बुधवार. शुभ दिनांक आहेत 8, 9 व 11 डिसेंबर. व सिंह राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय: दररोज सकाळी सूर्याला तांब्याच्या कलशातून 1 तांब्याभर जल अर्पण करा आणि ओम ह्रीम सूर्याय नमः हा मंत्र 11 वेळेला जप करा. त्यामुळे येणारे अडथळे दूर होतील, आत्मविश्वास वाढेल आणि सामाजिक, साप्ताहिक कार्यक्षेत्रावर तेज व यश तुम्ही सहजपणे प्रकट करू शकाल. कन्या राशीच्या जातकांसाठी या आठवड्याची सुरुवात अत्यंत सूक्ष्म निरीक्षण, विश्लेषणशील मन आणि प्रखर कर्तव्य भावनेच्या प्रभावाखाली होणार असून बुधाचे वक्रित्व संपत असल्यामुळे तुमचे विचार पुन्हा एकदा स्थिर आणि व्यवस्थित होताना दिसतील. तुमची दैनंदिन कामे आता एका नेटक्या आणि सुबक मार्गाने पूर्ण होताना दिसतील. त्याच्यात एक उत्तम वेग येईल. तुमच्या मनाला एक प्रकारची आंतरिक शांती आणि समाधान मिळेल. तुमची एकाग्रता मागील आठवड्यापेक्षा अधिक तीक्ष्ण आणि स्थायिक होणार असून त्यामुळे तुमचे अनेक प्रलंबित कामे या आठवड्यात तुम्ही सहजगत्या करू शकाल. या आठवड्यात तुमच्या ग्रहस्थितीला चंद्राचा प्रभाव अधिक जाणवेल. त्यामुळे घरगुती बाबी, कुटुंबातील सदस्यांची काळजी आणि दैनंदिन जबाबदाऱ्यांकडे तुमचे लक्ष काहीसे खोलवर केंद्रित करणे गरजेचे आहे. तुम्हाला स्वतःहून पुढाकार घेऊन अनेक कामे पूर्ण करण्याची इच्छा निर्माण होईल. बुध शुक्राच्या सौम्य दृष्टियोगामुळे तुमची व्यवहार कुशलता, संवाद, स्पष्टता आणि मनातील चिंता कमी करण्याची क्षमता वाढेल. तुम्ही स्वतःच्या कुशल नियोजनाची ताकद ओळखून आवश्यकता भासल्यास स्वतःच्या पद्धतीने निर्णय घेण्याची तयारी दाखवाल. संपूर्ण कालावधीत कन्या राशीच्या जातकांना मानसिक स्थिरता आणि भावनिक संतुलन राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण काही दिवसांमध्ये चंद्राच्या स्थितीमुळे हलक्या स्वरूपाचा भावनिक चढ उतार होण्याची शक्यता आहे. परंतु ही अवस्था तात्पुरती आहे आणि तुमच्या धीरगंभीर स्वभावामुळे ती फार काळ टिकणार नाही. उलट तुम्ही ह्या काळात स्वतःच्या विचारांचे सूक्ष्म विश्लेषण करून योग्य दिशेने स्वतःला प्रवृत्त करण्यास अधिक समर्थ बनाल. ग्रहस्थितीनुसार तुम्हाला या आठवड्यात आरोग्यविषयक जागरूकता वाढवावी लागणार आहे. शरीरात ओलावा वाढवण्यासाठी भरपूर पाणी प्या. शीतजन्य तक्रारी किंवा हलका डोकेदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. पण योग्य आहार आणि योग्य दिनक्रम ठेवल्यास आणि पाण्याचे संतुलित सेवन केल्यास तक्रारी तुमच्या कामात व्यत्यय आणणार नाहीत. याशिवाय कन्या राशीचे स्वभाव वैशिष्ट्य म्हणजे तपशिलाकडे लक्ष आणि परिपूर्णता साधण्याची वृत्ती. हाच गुण कन्या राशीचा ह्या आठवड्यात तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जाईल. व्यावसायिक किंवा वैयक्तिक कोणत्याही क्षेत्रात तुम्ही केलेले सूक्ष्म निरीक्षण तुमची अचूकता आणि विश्वासार्हता सिद्ध करेल. कामाशी संबंधित बाबतीत तुमचे विचार अधिक व्यवस्थित आणि परिणामकारक होतील. बुधाच्या मजबूत दृष्टीमुळे तुम्हाला जुन्या अडथळ्यांची उत्तरे सापडणार आहेत. दिरंगाईत पडलेल्या योजनांना नवीन गती मिळेल. तसेच ह्या आठवड्यात कन्या राशीच्या व्यक्तींकडून उत्कृष्ट विश्लेषण व सुव्यवस्थित कृतीची अपेक्षा करणार आहेत. तुम्ही ती पूर्णपणे पेलण्याची क्षमता दाखवाल, कारण तुमच्यातील संयम, शिस्त आणि जबाबदारीची भावना अधिक शक्तिशाली होणार आहे. त्यामुळे लहान मोठे निर्णयसुद्धा अत्यंत परिणामकारक ठरतील. आर्थिक बाबतीत तुम्हाला सावधगिरीने पावले उचलणं आवश्यक असून खर्च आणि बचत यामधील योग्य संतुलन साधणे या आठवड्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. बुधाचा प्रभाव तुमचे आर्थिक विचार स्पष्ट करेल. पण अचानक येणाऱ्या खर्चापासून स्वतःला सावध ठेवणे आवश्यक आहे. तेव्हा आर्थिक नियोजन आधीपासून करा. कोणतीही आर्थिक गुंतवणूक करायची असल्यास त्याचे विश्लेषण करूनच ती आर्थिक गुंतवणूक सुरू करा. कन्या राशीचा स्वभाव आर्थिक बाबतीत नीट विचार करूनच निर्णय घेण्याचा असल्यामुळे हा स्वभाव तुम्हाला ह्या काळात निश्चितच मदत करणार आहे. कारण अनावश्यक खर्च टाळून तुम्ही बचतीचा योग्य मार्ग शोधू शकाल आणि हाच दृष्टिकोन तुम्हाला पुढील काळात उपयोगी पडेल. प्रेमसंबंधांच्या बाबतीत ग्रहस्थिती सौम्य आणि शुभकारक असणार असून शुक्र तुमच्या भावनांना स्थिर ठेवेल आणि जोडीदाराशी संवाद अधिक सौम्य, स्पष्ट आणि परस्पर आदराने परिपूर्ण होईल. त्यामुळे नात्यातील गैरसमज दूर होतील आणि अनेकांना नव्या सुरुवातीची जाणीव होईल.
तसेच अविवाहित कन्या व व्यक्तींना एखाद्या नवीन व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण होण्याची शक्यता आहे, परंतु तुमचा नैसर्गिक संकोच किंवा विचारपूर्वक टाकलेली पावले तुमची वृत्ती तुम्हाला लगेच निर्णय घेऊ देणार नाही. तरीही हा संकोच चुकीचा नाही, कारण तुमची विश्लेषणशील वृत्ती तुमच्यासाठी खरेच योग्य व्यक्ती निवडण्यास मदत करणार आहे. कुटुंबाशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला काही गृहकार्यात जास्त वेळ द्यावा लागू शकतो, कारण घरातील वयोवृद्ध सदस्यांचे आरोग्य किंवा जबाबदाऱ्या तुमच्याकडे येऊ शकतात. पण तुमचा संयम आणि शांत स्वभाव यामुळे तुम्ही सर्व काही सहज सांभाळू शकाल. ह्या आठवड्यात कन्या राशीच्या व्यक्तींना शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. थोडासा मानसिक ताण, थकवा जाणवू शकतो, तेव्हा योग्य विश्रांती घ्या आणि योग्य झोप घ्या. शरीराची ऊर्जा त्यामुळे तुम्हाला ताजीतवाने ठेवण्यामध्ये मदत होईल. अपेक्षित कार्यक्षमता त्यामुळे वाढून पौष्टिक आहार, कोमट पाणी व औषधी काढा घ्या. सुवासिक तेलाने मसाज करा. ह्या गोष्टींमुळे तुमचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होईल. प्रवासाच्या बाबतीत हलका किंवा लहान प्रवास शक्य आहे आणि तो तुमच्या कामाशी किंवा कुटुंबाशी संबंधित असू शकतो. परंतु प्रवास करताना आरोग्य व हवामानाची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे, कारण बदलत्या तापमानामुळे शारीरिक त्रास उद्भवू शकतो. एकूणच पाहता या आठवड्यात कन्या राशीला ग्रहस्थिती स्थिरता, स्पष्टता आणि नियोजनाची शक्ती देणार आहे, ज्यामुळे न दिसणाऱ्या समस्यांचे उत्तर मिळेल आणि तुमची कुशाग्र बुद्धी तुमचे मार्ग स्वतः उघडेल. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमचे सूक्ष्म निरीक्षण तुमच्या प्रगतीसाठी त्याचा योग्य उपयोग करून घ्या. उत्तरार्धामध्ये तुमच्या मनाची तपस्वी शुचिता, परिपूर्णतेचा हट्ट आणि स्वतःला सतत सुधारत राहण्याची तुमची सवय ही नक्कीच तुम्हाला यशस्वीपणाकडे घेऊन जाईल. जीवनात ते दिसत नसले तरी आतून ते स्वतःवर खूप मेहनत घेत आहात. मानसिकतेबद्दल बोलायचं झालं तर कन्या राशीचे जातक स्वतःच्या भावनांना सहज व्यक्त करत नाहीत. ते मनातलं मनातच ठेवतात. बाहेरून शांत दिसतात, पण आतून अस्वस्थता, चिंता आणि परिपूर्णतेची इच्छा त्यांना सतत ढवळून काढते. त्यांच्या मनाचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते स्वतः सर्वात कठोर टीकाकार असतात. त्यांना इतरांनी कौतुक करण्यापेक्षा स्वतःला उपयोगी वाटणे अधिक महत्त्वाचं असतं, ज्यामुळे जरा उबदार शब्द, जरा साधं कौतुक ह्याचाही त्यांच्या मनावर खूप चांगला परिणाम होतो. प्रेमसंबंधात कन्या राशीच्या जातकांना प्रामाणिकपणा आवडतो, तसेच थोडी रक्षात्मकताही आवडते. उघड होण्यासाठी त्यांना वेळ लागतो. त्यांना गोड, साध्या, संयमी आणि तर्कशुद्ध वागणारे पार्टनर जास्त आवडतात. नशिबाचा कालखंड कन्या राशीसाठी अनेकदा हळू पण खात्रीशीर असा असतो. आयुष्याचे फळ अचानक मिळत नाही, पण ते मिळतं ते टिकाऊ असतं. मेहनत आणि सातत्य हेच भाग्यचिन्ह कन्या राशीचे असून गुरु अनुकूल असेल तेव्हा शिक्षण, करिअर, संपत्ती आणि कुटुंबात उत्तम योग येतात. बुध अनुकूल असेल तेव्हा बुद्धिमत्ता, संवाद, कामातील अचूकता आणि आर्थिक प्रगती वाढते. कन्या राशीकरता ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे 5 व 6. शुभ रंग आहे हिरवा व पिस्ता. शुभवार आहे बुधवार व शुक्रवार व शुभ दिनांक आहेत कन्या राशीकरता 7 व 8. व कन्या राशीकरता ह्या आठवड्याचा विशेष उपाय ओम बृहस्पतये नमः या मंत्राचा येत्या गुरुवारी 108 वेळेला जप करा. त्यामुळे तुमची मानसिक स्थिरता चांगली ठेवण्यामध्ये तुम्हाला लाभदायक ठरेल. तुळ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात मनातील शंका दृढ इच्छाशक्तीने दूर कराव्यात. तुमच्यावर शुक्राचा प्रभाव विशेष कार्यात सातत्यपूर्ण प्रगती घडवून आणेल. नोकरी व्यवसाय क्षेत्रात नवीन संधी प्राप्त होण्याची शक्यता वाढणार असून वरिष्ठांशी संवाद साधताना नम्रता आणि स्पष्टता दोन्ही आवश्यक राहील. तुमच्या संवाद कौशल्याचा प्रभाव आजूबाजूच्या लोकांवर सकारात्मकपणे जाणवेल. आर्थिक बाबतीत पूर्वी थांबलेले व्यवहार योग्य दिशेने या आठवड्यात पुढे सरकणार आहेत. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास अनावश्यक तणाव टाळणे शक्य होईल. गुंतवणुकीसंबंधी घेतलेले निर्णय विचारपूर्वक आणि वेळ सांभाळून घ्या. कौटुंबिक जीवनात सौहार्दपूर्ण वातावरण वाढणार असून परस्परात विश्वास वाढणार आहे. घरातील वरिष्ठांची मदत आणि मार्गदर्शन तुमच्या कामांना विशेष गती देईल. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी प्रेमसंवाद साधणे अत्यंत हितकारक ठरेल. संबंधांमध्ये अपेक्षेपेक्षा अधिक समजूतदारपणा राखल्यास तणाव कमी होईल. प्रेमसंबंध टिकून राहण्यासाठी संयम आणि प्रामाणिकपणा महत्त्वाचा ठरणार आहे. विद्यार्थ्यांसाठी, विशेषतः तुळ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परिश्रम आणि उत्तम निकालाचं राहील. अभ्यासातील गुंतागुंतीचे विषय समजण्यासाठी योग्य मार्गदर्शन सहज उपलब्ध होईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनी वेळेचे उत्तम व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. आरोग्याच्या बाबतीत शिस्त आणि संतुलित आहार तुमच्या ऊर्जाधारेत अधिक वाढ करेल.
जुनी व्याधी असल्यास उपचारांमध्ये सातत्य ठेवल्यास आराम मिळू शकतो. तणाव कमी करण्यासाठी ध्यान, श्वसन आणि संगीत थेरपीचा उपयोग होईल. या आठवड्यात घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न राहण्याची दाट शक्यता आहे. एखाद्या महत्त्वाच्या कौटुंबिक निर्णयासाठी तुमचे मत अग्रक्रमाने विचारात घेतले जाईल. नातेवाईकांकडून आलेल्या सुखद बातम्या तुमच्या मनाला एक आनंद देऊन जाईल. प्रवासाची शक्यता आहे, परंतु वेळेचे भान आणि काळजी आवश्यक आहे. प्रवासाच्या दरम्यान मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवल्यास तुमचा त्रास टळेल. कामाशी संबंधित भेटीगाठी तुम्हाला नवीन दिशा दाखवून देतील. एखाद्या प्रकल्पातील गुंतागुंत तुमच्या बुद्धिमत्तेने तुम्ही सहज सोडवू शकाल. टीमवर्कमध्ये तुमची भूमिका महत्त्वाची ठरणार असून ऑफिसमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत तुमची उपस्थिती खास जाणवेल. वरिष्ठांकडून मिळणारे कौतुक तुमची प्रेरणा वाढवणार असून तुमच्या कल्पक विचारांना आता योग्य दिशादर्शन मिळण्याचा हाच योग्य काळ आहे. करिअरच्या दृष्टीने पुढील वाटचाल स्थिर आणि आशादायक ठरणार आहे. जुने पेमेंट किंवा जुनी थकीत रकमेचे व्यवहार या आठवड्यात वसूल होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात आर्थिक व्यवहार करताना दस्तऐवज नीट तपासणे आवश्यक राहील. अति आत्मविश्वासामुळे घाईत निर्णय घेण्याचे शक्यतो ह्या आठवड्यात टाळा. दैनंदिन कामात शिस्त आणि सातत्य ह्यांची आवश्यकता आहे. एखाद्या मित्राकडून मार्गदर्शन मिळाल्यास त्याचा उत्तम वापर करून घ्या. सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल आणि सकारात्मक नाव मिळेल. महिलांना सौंदर्यासंबंधी किंवा आरोग्याशी निगडीत निर्णय उपयुक्त ठरतील. घरातील कनिष्ठ सदस्यांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवल्यास तुमचं नातं अधिक मजबूत होईल. एखाद्या महत्त्वाच्या विषयावर आजूबाजूचे लोक तुमचा सल्ला मागतील. ऑफिसमध्ये आलेल्या आव्हानांना संयमाने सामोरे गेल्यास यश नक्की तुम्हालाच मिळेल. नवीन शिकण्याची इच्छा वाटेल आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन देखील लाभेल. स्वतःची क्षमता आजमावण्याची उत्तम संधी आठवड्यात तुम्हाला मिळेल. तुम्ही केलेल्या प्रत्येक प्रयत्न योग्य दिशेने प्रवास घडवून नेईल. व्यापारातील जोखीम नियंत्रित ठेवल्यास चांगला फायदा मिळू शकतो. नवीन ग्राहक किंवा संपर्क तुमच्या व्यवसायाला बळकटी देतील. तांत्रिक विषयात रस असणाऱ्यांना नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल. या आठवड्यात घरात एखादा छोटेखानी शुभकार्य होऊ शकते. जोडीदाराशी मनातील भावना स्पष्ट बोलल्यास गैरसमज दूर होतील. प्रेमसंबंधात एकमेकांवरील विश्वास हीच खरी शक्ती ठरेल. विद्यार्थ्यांनी आळस दूर करून नियमित वेळापत्रक पाळावे. त्यामुळे तुळ राशीच्या विद्यार्थ्यांना या आठवड्यात विशेष लाभ होईल. परीक्षेत उत्तम प्रदर्शनाचा आत्मविश्वास वाढताना दिसेल. आरोग्य सुधारण्यासाठी तुळ राशीच्या जातकांना रोज चालणे व योगासन ह्या गोष्टी फायदेकारक ठरतील. अनियमित भोजनामुळे पचनासंबंधी त्रास उद्भवू शकतात. कार्यालयीन ताणतणाव घरापर्यंत न आणता मन स्थिर ठेवा. मित्रांसोबतच्या संवादात मनाला हवेशीर वाटेल. एखादी नवीन भेट उत्साह आणि नवीन दिशा दोन्ही देईल. निर्णय घेताना घरातील ज्येष्ठांचे अनुभव उपयुक्त ठरतील. तुम्ही करत असलेल्या मेहनतीचे फळ निश्चितपणे लाभेल. या आठवड्यात तुमची बुद्धिमत्ता योग्य ठिकाणी चमकून दिसेल. कठीण परिस्थितीतही शांत स्वभाव तुमचे कार्य सहज पार पाडेल. गोड बोलण्याच्या स्वभावामुळे तुम्हाला इतरांच्या मनात स्थान मिळेल. आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी बचत वाढवणं आवश्यक आहे. त्यावर महत्त्वाचं लक्ष केंद्रित करा. खर्चात काटकसर केल्यात भविष्यातील योजना मजबूत होतील. एखाद्या नव्या योजनेवर पुढे जाण्यासाठी सखोल विचार करा. परदेशाशी संबंधित कामांना गती येईल आणि सकारात्मक संदेश मिळेल. भागीदारी व्यवसायात विश्वास आणि स्पष्टता दोन्ही आवश्यक राहील. टीममधील वादविवाद शांतपणे सोडवल्यास तुमचीच प्रतिष्ठा वाढणार आहे. तुमचे नेतृत्व कौशल्य इतरांना प्रेरित करेल आणि काम सुलभ करेल. घरातील जबाबदाऱ्या समतोल राखण्याची गरज आहे. आर्थिक क्षेत्रात येणारे चढउतार नियंत्रणात राहतील व नवीन वस्तू खरेदी करण्यापूर्वी आवश्यकतेचा विचार करणे गरजेचे आहे. या आठवड्यात सौंदर्य आणि कलात्मकतेची आवड वाढणार असून कामात परफेक्शन साधण्याचा तुमचा प्रयत्न यशस्वी होईल. एखाद्या सरकारी कामासाठी योग्य व्यक्तीची मदत मिळेल. संपत्तीविषयक निर्णयांमध्ये कायदेशीर कागदपत्रांची नीट तपासणी करणे गरजेचे आहे. अनोळखी व्यक्तींशी आर्थिक व्यवहार शक्यतो ह्या आठवड्यात टाळा. कुटुंबासोबत वेळ घालवल्यास मनाला शांतता लाभेल. मुलांच्या प्रगतीबद्दल आनंददायक बातम्या मिळतील. नोकरीत बदली किंवा नवीन ऑफरची चर्चा उद्भवेल. ऑफिसमधील ताण कमी करण्यासाठी नियोजन अत्यावश्यक आहे. वाढदिवस किंवा खास प्रसंगी भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. दैनंदिन जीवनातील छोट्या घटनांमध्ये आनंद शोधला जाईल. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या प्रतिभेचा योग्य सन्मान मिळेल. प्रेमसंबंधात आश्वासक व स्थिरता निर्माण होईल. आरोग्यासाठी दुधाच्या पदार्थाचा योग्य समावेश उपयुक्त आहे. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी नियमित पायी चालणे तुम्हाला फायदेकारक ठरेल. वाहन चालवताना गती आणि नियम यांचे भान ठेवा. अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता असून आत्मविश्वास वाढणार आहे. वरिष्ठांची नाराजी टाळण्यासाठी नियमपूर्वक काम करा.
सहकाऱ्यांशी स्पर्धा असूनही समन्वय राखणे गरजेचे आहे. घरातील स्त्री सदस्याची मदत महत्त्वाच्या निर्णयात आवश्यक ठरेल. मानसिक शांततेसाठी सकाळचा वेळ विशेष लाभदायक ठरेल. सोमवार आणि गुरुवारी महत्त्वपूर्ण घडामोडी तुमच्या आयुष्यात ह्या आठवड्यात घडणार आहेत. एका अनुभवी व्यक्तीचे वचन तुम्हाला पुढील वाटचालीसाठी उपयुक्त ठरेल. कामाच्या ठिकाणी लक्ष केंद्रित ठेवल्यास चुकांची शक्यता कमी होईल. आयुष्यातील जुन्या ताणतणावातून मुक्त होण्याची प्रक्रिया ह्या आठवड्यात सुरू होईल. तुमचे शत्रू किंवा स्पर्धक शांत राहण्याची शक्यता आहे. शिकण्याची नवीन उत्सुकता मनात ऊर्जा निर्माण करेल आणि सामाजिक कार्यात सहभाग घेतल्यास मनाला समाधान मिळेल. आध्यात्मिक बाबतीत रस वाढेल आणि ध्यान मनाला स्थैर्य देईल. व्यवसायात नवीन दिशा शोधण्यासाठी हाच काळ योग्य आहे. नवीन प्रकल्पासाठी टीम तुमच्याकडे मार्गदर्शन मागू शकते. तुमच्या आत्मविश्वासाचा इतरांवर प्रभाव पडलेला तुम्हाला दिसून येईल. योग्य ठिकाणी गुंतवणुकीसाठी अनुभवी व्यक्तीचा सल्ला जरूर घ्या. अनावश्यक तणाव टाळण्यासाठी स्वतःच्या बोलण्यावर संयम ठेवा. मित्रांसोबत छोटेखानी कार्यक्रम मनाला आनंद देईल. घरातील बदलांच्या चर्चांमुळे उत्साह वाढेल व तुमच्या सौंदर्य दृष्टीचा उपयोग घर सजावटीत फायदेशीर ठरेल. एखाद्या जुन्या मित्राचा संदेश आठवणी रेखाटून जाईल. नोकरीत कौशल्यवृद्धी कोर्सचा फायदा उत्तम मिळवू शकाल. वरिष्ठांच्या सूचनांचे पालन केल्यास तुमची प्रतिमा अधिक चांगली राहील. महत्त्वाच्या निर्णयात कोणाचाही दबाव न घेता स्वतःवरच विश्वास ठेवा. तुमच्या शिस्तबद्ध स्वभावामुळे अनेक कामे सुलभ होतील. घरातील शांत वातावरण तुमच्या मानसिक आरोग्यासाठी लाभदायक ठरेल. सहकाऱ्यांकडून मिळणारी छोटी मदत देखील तुम्हाला चांगले सुपरिणाम मिळवून देईल. नाती जपताना तुमचे मनापासून प्रयत्न महत्त्वाचे ठरतील. तुमच्या उपस्थितीने एखादे कठीण काम देखील तुम्ही सहजपणे पूर्ण करू शकाल. आठवड्याच्या शेवटी एखादी महत्त्वाची कामगिरी सहज पूर्ण होईल. आर्थिक निर्णयांमध्ये तुमची तीक्ष्ण दृष्टी योग्य दिशा दाखवेल. घर बांधकाम दुरुस्ती किंवा जमीन व्यवहारांसाठी हा काळ उत्तम आहे. परदेशातील संपर्कामुळे काही नवीन संधी उपलब्ध होतील. आठवड्यात तुळ राशीसाठी स्थिरता आणि उन्नतीचा राहणार आहे. तुमच्या मनातील ध्येय पूर्ण करण्याकरता योग्य वेळ असून ह्या आठवड्यात प्रयत्नांचा वेग वाढवल्यात उत्तम फलप्राप्ती होईल. अनपेक्षित ठिकाणाहून आलेली मदत कामात गती वाढवणार असून मित्रपरिवाराकडून चांगला पाठिंबा मिळेल. तुमच्या कलात्मक कौशल्याचा योग्य व्यासपीठ मिळण्याची शक्यता ह्या आठवड्यात असून शुक्राची ऊर्जा सौंदर्य आणि शांतता प्रदान करेल. घरातील ज्येष्ठांशी संवाद साधताना आदराचे भान ठेवून वैवाहिक जीवनात एखादी छोटी भेट तुमचे संबंध अधिक चांगले करण्यास मदत करेल. प्रेम व्यक्त करण्याकरता योग्य शब्दांची निवड अत्यंत महत्त्वाची ठरणार असून विद्यार्थ्यांना अवघड विषयांवर देखील ह्या आठवड्यात अतिरिक्त वेळ देणे आवश्यक आहे. त्यामुळे यशकीर्ती संपदा तुम्ही सहज प्राप्त करू शकाल. नोकरीत तुमच्या वरिष्ठांकडून नवीन जबाबदारी मिळू शकते. कार्यक्षेत्रातील लोक तुमच्याकडून प्रेरणा घेतील. उपकारक योग निर्माण झाल्यामुळे नशीब तुमच्या बाजूने काम करेल. अनपेक्षित स्रोतांकडून लाभ मिळण्याची शक्यता असून एखादे जुने स्वप्न पूर्ण होण्यासाठी ह्या आठवड्यात अनुकूल परिस्थिती आहे. तुमच्या प्रयत्नांना अत्यंत सकारात्मक फळ मिळणार असून आर्थिक वाढ दिसेल आणि स्थिरता देखील निर्माण होईल. घरातील वातावरण सकारात्मकता तुमच्या मनाला शांतता देईल. आरोग्यासाठी पाणी पिण्याचे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी प्रभावी उपस्थिती तुमची एक नवीन ओळख निर्माण करेल. महत्त्वाच्या बैठकीत तुमचा सल्ला विचारात घेतला जाईल. एखाद्या नवीन प्रकल्पात संभ्रम दूर करण्यासाठी अनुभवी व्यक्तीचा आधार जरूर घ्या. या आठवड्यात केलेली पूजा किंवा आध्यात्मिक साधना तुम्हाला लाभदायक ठरेल. मनातील भीती दूर करून आत्मविश्वासाने पुढे जाणं तुळ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात अत्यंत आवश्यक ठरणार आहे. रविवार व गुरुवार हे दिवस तुमच्यासाठी या आठवड्यात अत्यंत शुभकारक घटना घडवणारे ठरतील. घरातील आनंदी वातावरण तुमच्या कार्यक्षमतेत भर घालणार असून सामाजिक मानमर्यादा वाढवण्यासाठी उत्तम काळ ह्या आठवड्यात असणार आहे. तुळ राशीसाठी या आठवड्याचे शुभ अंक आहे 3, 6 व 9. शुभ रंग आहे पांढरा, गुलाबी व हलका निळा. शुभवार आहे सोमवार व गुरुवार. व तुळ राशीसाठी शुभ दिनांक आहेत 8 व 12 डिसेंबर. आणि तुळ राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय, घरात गुलाब किंवा कमळाचे एक ताजे फूल आणून ठेवा आणि त्याच्यासमोर बसून ओम शांतम हा मंत्र 11 वेळेला रोज जप करा. त्यामुळे मानसिक स्थैर्य वाढेल, संबंध मधुर होतील आणि आर्थिक क्षेत्रातील अडथळे दूर होण्यास मदत होईल. वृश्चिक राशी या जातकांसाठी आठवड्यात ग्रहमान अत्यंत जागृत, तीव्र आणि निर्णायक स्थितीत राहणार असून मंगळाचा प्रभाव तुमच्या मनातील धग अधिक प्रखर करणार आहे.
बुधाचा सहवास अनेक गोष्टींची गाठी उकलण्यासाठी सकारात्मक दिशा देणार आहे आणि या संपूर्ण कालावधीतच तुमच्या अंतर्मनात दडलेल्या शक्ती प्रकट होणार आहेत, ज्यामुळे अनेक कठीण निर्णय तुम्ही ह्या आठवड्यात सहजपणे घेऊ शकाल. हीच तुमची खरी ताकद असणार आहे, कारण वृश्चिक राशीचे जातक जेव्हा एखादी गोष्ट करण्याचे मनात पक्के करतात तेव्हा मागे वळून बघत नाहीत. त्यामुळे ह्या आठवड्यात तुम्हाला नक्की यशकीर्ती संपदा प्राप्त होणार आहे. तुम्ही ज्या गोष्टी मागील काही महिन्यापासून पुढे ढकलत होतात त्या अचानक गती पकडतील आणि ती कामे तुमच्या मनासारखी घडायला लागतील, कारण ग्रहस्थिती तुमच्या बाजूने खूप जोरात काम करीत आहे आणि अनेक लपलेल्या अडथळ्यांचा नायनाट आपोआप होणार आहे, ज्याचा तुम्हाला रोजच्या घडामोडींमध्ये विशेष अनुभव येईल. लोकांच्या वागण्यातही सकारात्मकता जाणवेल आणि ज्यामुळे एक विश्वासाचा आधार मिळेल. तुम्हाला तुमचे पुढील पाऊल अधिक ठामपणे टाकता येईल आणि हा आठवडा तुमच्या गूढबुद्धिमत्तेचा, खोल निरीक्षण शक्तीचा आणि मानसिक धैर्याचा पुरावा देणारा ठरेल. तुम्ही प्रत्येक गोष्ट सामान्य माणसाप्रमाणे न बघता तिच्या मुळाशी जाऊन पाहता आणि तेच या आठवड्यात तुम्हाला फायदेकारक ठरणार आहे. विशेषतः व्यावसायिक क्षेत्रात, जिथे तुम्हाला काही महत्त्वाच्या व्यक्तींचे गुप्त हेतू समजतील आणि त्यामुळे तुम्ही अनेक चुका टाळू शकाल. तुमचे वरिष्ठ तुमच्या समर्पणाने व कार्यक्षम निर्णय क्षमता बघून विशेष प्रभावित होतील. तुम्हाला दिलेली जबाबदारी अधिक विश्वासाने तुम्ही पार पाडल्यामुळे तुमच्या कर्तृत्वाला एक वेगळी किनार मिळेल. त्यामुळे तुमचे वरिष्ठ या आठवड्यात तुमच्यावर विशेष खुश असतील. प्रलंबित असलेले प्रोजेक्टही चालना मिळाल्यामुळे ह्या आठवड्यात पूर्णत्वाकडे जातील. त्यामुळे उत्पन्नात वाढ होईल आणि दुसरीकडे काही जुन्या व्यवहारांची तपासणी करणे आवश्यक ठरेल, कारण एखादा दस्तऐवज किंवा व्यवहारात झालेली चूक सध्या दुरुस्त करणे आवश्यक आहे. अन्यथा पुढील महिन्यात त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. त्यामुळे कुठलंही पेपरवर्क करताना सावधगिरी बाळगा. क्रॉस व्हेरिफिकेशन आवश्यक आहे. प्रत्येक कागदपत्र नीट तपासूनच त्यावर सही करा, कारण या आठवड्यात लाभयोग जरी प्रबळ असला तरी थोडीशी निष्काळजी देखील तुम्हाला त्रासदायक ठरू शकते. तुमचा आत्मविश्वास सातत्याने वाढणारा असून मंगळ तुमच्या राशीला बल देत असल्यामुळे तुमची ऊर्जा देखील वाढणार आहे. मनातील भीती किंवा दडपणाची भावना नष्ट होईल. तुम्हाला तुमच्या क्षमतांचा खरा अंदाज येईल आणि त्याचा फायदा अनेक स्तरावर तुम्हाला घेता येईल. अनेक वृश्चिक राशीचे जातक ह्या आठवड्यात नवीन काम सुरू करण्याचा निर्णय घेतील, तर काही जण नोकरी संबंधित मोठा बदल करतील. निर्णय अखेरीस योग्य ठरेल, कारण योग्य वेळ येताना ग्रह तुम्हाला स्पष्ट संकेत देतात आणि तुम्ही ते ओळखण्यात पटाईत आहात. आर्थिक बाबतीत हा आठवडा उत्तम असून अचानक मिळणाऱ्या रकमेची किंवा थकलेली देणी मिळण्याची चिन्हे ह्या आठवड्यात प्रबलतेने जाणवणार आहेत. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती अधिक स्थिर होणार आहे. कुटुंबासाठी काही महत्त्वाचे निर्णय तुम्ही या आठवड्यात घेऊ शकाल. घराच्या सजावटीसाठी खर्च कराल. दुरुस्ती, जमीनविषयक योजना किंवा वाहन खरेदी संबंधी चर्चा ह्या आठवड्यात घडू शकते. या निर्णयांमध्ये तुमची मते सर्वांनी मान्य केली जातील, कारण तुमच्या शब्दात ह्या काळात एक वेगळेच वजन असेल. तुमचे कुटुंबही तुमच्याकडे सल्ल्यासाठी वारंवार येईल आणि ते तुम्हाला अभिमान व समाधान दोन्ही देणारे ठरेल. प्रेमसंबंधात हा आठवडा वृश्चिक राशीच्या जातकांना अत्यंत भावनिक, तीव्र आणि समाधानदायक असणार असून तुमच्या मनातील भावना शब्दात स्पष्टपणे मांडण्याची क्षमता तुमची वाढणार आहे. जोडीदाराशी तुमची मानसिक जुळवाजुळव अधिक दृढ होईल. जुन्या गैरसमजांना पूर्णविराम मिळेल आणि एकमेकांच्या गरजांना योग्य प्रतिसाद द्याल. अविवाहितांसाठी या आठवड्यात अचानक एखादी भेट घडू शकते, जी पुढील काळात गंभीर नात्यात रूपांतरित होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी आठवडा उत्तम असून बुद्धी तेजस्वी राहणार आहे व स्मरणशक्ती वाढणार आहे. स्पर्धात्मक परीक्षेत बसणाऱ्यांना ग्रहमान अत्यंत अनुकूल आहे. शिवाय आरोग्याच्या बाबतीतही हा आठवडा साधारण चांगला असून पोटासंबंधी त्रास, ॲसिडिटी, गॅसेस किंवा ताणामुळे व डोकेदुखीमुळे तुम्हाला या आठवड्यात त्रास होऊ शकतो. त्यामुळे पाणी भरपूर प्या आणि खाण्यापिण्यात नियम व शिस्त ठेवा. वृश्चिक राशीच्या लोकांना भावनिक तणावाचा परिणाम शरीरावर पटकन जाणवतो. त्यामुळे मनःशांती राखणे अत्यंत आवश्यक आहे. या आठवड्यात तुमची अंतर्ज्ञान शक्ती प्रचंड वाढणार असून अनेक गोष्टींचा अंदाज तुम्ही आधीच बांधाल आणि ते खरे ठरण्याची शक्यता अधिक आहे. म्हणून या शक्तीचा योग्य वापर करा, कारण त्यामुळे तुमच्या राशीला ग्रहाने दिलेला एक विशेष ते वरदान आहे. त्याचा योग्य तो उपयोग करा. वृश्चिक राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 9. शुभ रंग आहे गडद लाल. शुभवार आहे मंगळवार. शुभ दिनांक आहे 8 व 10 डिसेंबर. व वृश्चिक राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय, येत्या मंगळवारी लाल कपड्यामध्ये
तांदूळाची एक मूठ बांधून मंगळाच्या बीजमंत्राचा जप करत देवघरात ठेवा. त्यामुळे कार्यात गती येईल आणि नकारात्मक शक्ती दूर होईल आणि त्यामुळे तुमचे मानसिक स्थैर्य देखील वाढेल. धनुराशीच्या जातकांसाठी आठवडा असामान्य ऊर्जेचा, योग्य दिशेचा, दृढ निर्धाराचा आणि सतत अंतर्मनातून शक्ती जागृत करणारा ठरणार आहे. कारण गुरुग्रहाचा अनुकूल प्रवास आपल्याला नव्या संधी देईल, ज्यामुळे आपले प्रयत्न यशाच्या दिशेने वेगाने पुढे जातील. मनात ज्या स्वतंत्र विचार आणि ऊर्जा साठून होती ती या आठवड्यात कृतीत उतरू शकेल. त्यामुळे आपली मानसिकता अधिक तेजस्वी होईल. आपल्या मागील काही अडथळ्यांना एकामागून एक बाजूला सारत आपण इच्छित कार्यामध्ये प्रगती साधाल. त्यामुळे कुणाचेही अनावश्यक बोलणे मनावर न घेता जो मार्ग आपण निवडलेला आहे त्यावर ठाम राहण्याची आवश्यकता या आठवड्यात तुम्हाला आहे. कारण पुढील दिवसांमध्ये आपले निर्णय फायद्याचे ठरणार असून आपले व्यक्तिमत्व अधिक प्रभावशाली ठरेल. आसपासचे लोक आपल्याकडून अधिक अपेक्षा बाळगतील. त्यामुळे संवाद कौशल्याचा योग्य उपयोग करणे महत्त्वाचे आहे. आठवड्यातील काही कामे विलंबित होती ती अचानक वेगाने पूर्ण होतील आणि आपण स्वतःही आश्चर्यचकित व्हाल. कारण नियती आपल्याला योग्य वेळी योग्य मार्ग दाखवत आहे, त्याचा प्रत्यक्ष अनुभव येईल. कामधंद्याच्या बाबतीत हा कालावधी अत्यंत उच्च उद्दिष्ट गाठण्यासाठी उत्तम असणार असून आपण आत्तापर्यंत जे परिश्रम केले आहेत त्याचे फळ म्हणून काही मोठे निर्णय आपल्याला ह्या आठवड्यात घेता येतील. वरिष्ठ व्यक्ती किंवा अनुभवी लोक आपल्याला सहाय्य करतील व त्यांचे मार्गदर्शन या आठवड्यात तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. आर्थिक बाबतीत निश्चितता वाढणार असून येणाऱ्या पैशाचे व्यवस्थापन नीट केले तर पुढील काळात मोठ्या संधी निर्माण होतील. ह्या आठवड्यामध्ये एखादी जुनी थकलेली रक्कम मिळण्याची शक्यता आहे. त्यातून आपण नवीन योजनांसाठी निधी उपलब्ध करून देऊ शकाल. कुटुंबात सौख्य वाढेल आणि सौम्य संवादातून गोड वातावरण निर्माण होईल. घरात काही कामे प्रलंबित होती तीही पूर्णत्वाकडे जातील. घरातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेणे तुम्हाला लाभदायक ठरेल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा आठवडा धनुराशीच्या जातकांना संतुलित आहे, परंतु ताणतणाव जास्त घेऊ नये कारण मानसिक थकवा वाढू शकतो. त्यामुळे स्वतःला बळ देणे आवश्यक असून विशेषतः सकाळच्या वेळेत थोडा व्यायाम आणि ध्यान केल्यास आतल्या आत सकारात्मकता वाढेल आणि दिवसभरात कार्यक्षमता अधिक राहील. प्रेमसंबंधामध्ये सौम्यता येईल आणि आपल्या जोडीदाराच्या भावनांचा आदर केला तर नात्यात नवीन ऊर्जा येईल. अविवाहित लोकांसाठी हा आठवडा शुभसंकेत देईल आणि एखादी नवीन ओळख दीर्घकालीन बंधनामध्ये बदलू शकते. प्रवासास योग्य काळ असून विशेषतः नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या संदर्भात केलेला प्रवास तुम्हाला भाग्यकारक ठरणार आहे. नवीन संपर्क वाढतील, त्यामुळे काही महिन्यातच तुम्ही मोठी प्रगतिकारक कामे सहज करू शकाल. शिक्षण क्षेत्रातील लोकांसाठी ग्रहमान अनुकूल असून अभ्यासातील एकाग्रता वाढवणे व स्पर्धा परीक्षेत बसणाऱ्या धनुराशीच्या विद्यार्थ्यांना यशाचे संकेत आहेत. गुरुग्रहाचे अनुकूल प्रभाव तुमची बुद्धिमत्ता सक्षम करणारा असून आठवड्यातील मध्यभागी काही असे क्षण येतील की जिथे तुम्हाला अचानक एखाद्या जुन्या आठवणीमुळे भावनिक भार येईल. पण घाबरू नका, कारण हा मनाचा हलका उतार नैसर्गिक आहे. पुन्हा ऊर्जा मिळाल्यानंतर तुम्ही पुन्हा दुप्पट जोमाने काम करून घ्याल. व्यवहारांमध्ये सावधगिरी आवश्यक असून मोठ्या रकमेच्या देणेघेणी करताना दस्तऐवजांची नीट तपासणी करणे आवश्यक आहे. नाहीतर चुकांमुळे तुम्हाला नंतर त्रास होऊ शकतो. अनोळखी व्यक्तींवर लगेच विश्वास ठेवू नका. आपल्या घरात किंवा कार्यालयात जागेचा फेरबदल केल्यास सकारात्मकता वाढेल आणि व्हायब्रेशन देखील सुधारेल. या आठवड्यात देवपूजा, ध्यान, साधना आणि मंत्रजप यामुळे मनाला स्थैर्य मिळेल आणि आत्मविश्वास नव्याने जागृत होईल. वाणीचे सामर्थ्य वाढेल, त्यामुळे बोलताना सुंदर भाषा वापरा जेणेकरून आपल्या शब्दात प्रभाव वाढेल. लोकांनी अडथळे निर्माण केले होते त्यांच्याकडूनही आपल्याला अपेक्षित प्रतिसाद या आठवड्यात मिळू शकतो, कारण ग्रहमान त्यांच्या दृष्टिकोनात बदल घडवणार आहे. त्यामुळे मनातील कटुता कमी होऊन नवीन सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रातील काही योजनांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. विशेषतः जिथे तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक केली आहे त्या ठिकाणी ग्रहयोग तुमच्या बाजूने काम करत आहेत. त्यामुळे निर्णय घेण्यास घाबरू नका. नव्या व्यवसायाची सुरुवात करायची असल्यास हा आठवडा यशदायी ठरेल. आपल्याला नवीन दिशेचा प्रवाह सुरू करण्यासाठी योग्य वेळ मिळेल आणि मानसिक पातळीवर अंतर्ज्ञान प्रबळ होईल. तुम्हाला आधीच काही गोष्टींची सूचना मिळेल, त्यामुळे मनाला येणाऱ्या संकेतांकडे लक्ष द्या आणि मित्रमैत्रिणींचे सहकार्य चांगले कसे उपयोगी घेता येईल ह्याकडे विशेष लक्ष द्या.
एखाद्या महत्त्वाच्या प्रसंगाला उपस्थित राहून त्यातून तुम्हाला उपयुक्त माहिती मिळेल. जीवनात नवे मार्ग खुले होतील. कधीकधी आठवड्यात अचानक एखादा थकवा निर्माण करणारा दिवस येऊ शकतो, पण काही मिनिटे शांत बसून श्वासोश्वासावर लक्ष केंद्रित करा. त्यामुळे तुम्हाला नवीन ऊर्जा प्राप्त होईल आणि संपत्तीशी संबंधित लाभ अचानक मिळतील. निर्णय क्षमता वाढेल आणि महत्त्वाची चर्चा करताना तुमचे मुद्दे निर्भीडपणे तुम्ही मांडू शकाल. लोकांना तुमची काम करण्याची पद्धत आकर्षक वाटेल आणि त्यातूनच तुमचे नाव वाढणार आहे. या काळात वाहन चालवताना मात्र खबरदारी घ्या, कारण घाईघाईत चुका होऊ शकतात. नोकरीत बदलाचा विचार करत असाल तर सकारात्मक संकेत आहेत, पण अंतिम निर्णय आठवड्याच्या शेवटी घ्या, कारण तेव्हा गुरूचा प्रभाव सर्वाधिक वाढणारा आहे. जीवनातील काही सुंदर क्षण तुमची वाट पाहत आहेत आणि आपल्या घरात प्रसन्नतेची लहर निर्माण होईल. देवाचे स्मरण ठेवा, कारण ह्या आठवड्यात आध्यात्मिक शक्ती तुमच्या मागे उभी आहे. त्यामुळेच आपण घेतलेले प्रत्येक पाऊल शुभफलदायक ठरेल. मनातील शंका दूर होतील आणि उज्ज्वल भविष्याच्या दिशेने तुम्ही निर्धाराने वाटचाल करू शकाल. धनुराशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 3, 5 व 9. शुभ रंग आहे पिवळा व केशरी. शुभवार आहे मंगळवार व गुरुवार. शुभ दिनांक आहे 7, 9, 12 व 13. व धनुराशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय, येत्या गुरुवारी सकाळी घरातील ईशान्य दिशेला बसून हळदीचा तिळक कपाळावर लावा आणि गाईला पिवळ्या मुगडाईचे दान करा. तसेच ओम ब्रूम बृहस्पतये नमः हा मंत्र रोज 27 वेळेला जप करा. या उपायामुळे धनुराशीच्या जातकांना या आठवड्यात विशेष शुभफलदायक घटना घडतील. मानसिक स्थिरता, कामात वेग, प्रवासातील अडथळे दूर होतील आणि नशिबाची दारे उघडणारा फलदायक योग ह्या आठवड्यात निर्माण होईल. मकर राशीच्या जातकांना या आठवड्यातील ग्रहयोग गंभीरता, शिस्त, व्यवहार कुशलता आणि दीर्घकालीन नियोजनाचे विशेष परिणाम प्राप्त करून देणारा ठरणार आहे. कारण शनिदेव स्वतःची छाया विस्तारित करत आपले कार्यक्षेत्र, नोकरी, व्यवसाय, घरगुती निर्णय आणि नातेसंबंधांमध्ये तुम्हाला अधिक सजग आणि अधिक जबाबदार बनवणार आहेत. त्यामुळे ह्या आठवड्यात केलेले प्रत्येक कार्य अत्यंत शांतपणे, विचारपूर्वक आणि तपशीलवार तपासणीसह करण्याची आवश्यकता आहे. तुमचा स्वभाव हा आधीच नियमप्रिय असल्यामुळे तुम्ही सहजपणे हे पाळू शकाल. मात्र या काळात भावनिक प्रतिक्रिया न दाखवणे आणि राग न दाखवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणजे डोक्यावर बर्फ ठेवा आणि तोंडात साखर ठेवा आणि कुठली गोष्ट पटकन प्रकट करू नका. कारण कार्यक्षेत्रात तुमच्या एका वाक्यामुळे मोठ्या गैरसमजांना सुरुवात होऊ शकते. त्यामुळे बोललेल्या प्रत्येक शब्दावर संयम ठेवा. विचार करून बोला. शांततेने आपले विचार मांडा, कारण गुरूचा आंशिक दृष्टियोग तुमच्यावर कृपा करणार आहे. योग्य शब्द वापरल्यास तुमच्या कल्पना वरिष्ठांना पटू शकतील आणि पदोन्नतीसाठी किंवा एखाद्या महत्त्वाच्या जबाबदारीसाठी तुमचे नाव पुढे येण्याची शक्यता वाढेल. त्यामुळे कोणतीही घाई न करता योग्य वेळ साधत पुढे जा. घरगुती बाबतीत ह्या आठवड्यात काही जुने ताणतणाव, विशेषतः आर्थिक विषयांवरचे चर्चा पुन्हा समोर येऊ शकतात. तुम्ही शांतपणे त्यांना हाताळल्यास सहज निराकरण होईल. नात्यातील व्यक्तींना तुमच्या वेळेची आणि मानसिक उपस्थितीची अत्यंत गरज भासेल. कारण तुमचा व्यस्त दिनक्रम कुटुंबाला कमी वेळ देतो आणि विशेषतः आईवडिलांची आरोग्य ह्या काळात जपणे आवश्यक आहे. त्यांच्यासोबत एकांतात थोडा वेळ घालवणे अत्यंत आवश्यक असून त्यांच्या आशीर्वादामुळे तुमच्यावर असलेले काही ग्रहदोष शमण्यास सुरुवात होईल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा असून अभ्यासातील एकाग्रता वाढणार आहे. त्याचवेळी विचलित करणारे घटक देखील घडू शकतात. त्यामुळे शनिदेव तुम्हाला वेळेचे योग्य नियोजन करण्याची परीक्षा घेत आहेत. तेव्हा आधीपासूनच अभ्यासाचे योग्य नियोजन मकर राशीच्या विद्यार्थ्यांनी करणे गरजेचे आहे. व्यवसाय करण्यासाठी गुरुवार आणि शनिवार हे 2 दिवस अत्यंत शुभकारक ठरणार असून नवीन करार, कागदपत्रे, व्यवहार, गुंतवणूक आणि मालमत्ता वाढ करायची असल्यास हा काळ अत्यंत अनुकूल आहे. पण कोणतेही कागदपत्र सही करताना 2दा तपासा, कारण शुक्राच्या प्रभावामुळे काही लपलेले मुद्दे नंतर त्रासदायक ठरू शकतात. त्यामुळे प्रत्येक तपशील पाहणे अत्यंत बंधनकारक आहे. प्रवासाचे योग दिसत असले तरी अचानक बदल, ट्रॅफिकचा त्रास किंवा वेळेचे बंधन यामुळे थोडी अडचण निर्माण होऊ शकते. तेव्हा अगोदरच आखणी करून ठेवा. आरोग्याच्या दृष्टीने शरीरातील थकवा, गुडघेदुखी, पाठदुखी, रक्तदाब व त्वचेच्या त्रासाकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. कारण ग्रहयोग हे दीर्घकालीन त्रासाची छोटी सुरुवात दर्शवतात. त्यामुळे कोणताही लक्षणं हलक्यात घेऊ नका किंवा कोणत्याही आजाराला तुम्ही दुर्लक्ष करू नका.
मित्रपरिवारात काही नवीन ओळखी होऊ शकतात, पण त्या ओळखींमुळे तुमच्या जीवनात गंभीर बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवे संबंध स्वीकारताना सावधगिरी बाळगा. आर्थिक लाभाचा योग ह्या आठवड्यात बुधवारी आणि शुक्रवारी प्रबल असणार असून विशेषतः जुन्या अडकलेल्या रकमा किंवा एखादी थकलेली रक्कम ह्या आठवड्यात तुम्हाला प्राप्त होऊ शकते. त्यामुळे आर्थिक दडपण कमी होईल. वैवाहिक व्यक्तींनी संवादात सौम्यता राखणे आवश्यक असून तुमचा जोडीदार तुमच्या थंड स्वभावामुळे संवेदनशील होऊ शकतो, पण हे तात्पुरते आहे आणि शनिवारी संध्याकाळी दोघांनी एकत्र वेळ घालवल्यास नात्यात प्रचंड सकारात्मकता येईल. अविवाहितांसाठी चांगला प्रस्ताव येण्याचा विशेष योग असून रविवारी तुम्हाला तुमचा जोडीदार भेटू शकतो. एकूणच या आठवड्यात मकर राशीसाठी कर्म, मेहनत, शिस्त आणि संयम ह्या 4 गोष्टी तुमचे भाग्य प्रेरक ठरणार आहेत. आणि जितकी जबाबदारी स्वीकाराल तितका यशाचा वेग वाढेल, कारण ग्रहयोग तुमच्या प्रामाणिकपणाच्या बाजूने स्पष्ट संकेत देत आहेत. मकर राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 8. शुभ रंग आहे गडद निळा व काळा. शुभवार आहे बुधवार व शनिवार. शुभ दिनांक आहे 7, 9 व 11 व 13 डिसेंबर. व ह्या आठवड्यासाठी मकर राशीसाठी विशेष उपाय: येत्या शनिवारी सकाळी आंघोळीनंतर शांत मनाने पूर्वाभिमुख बसून एखाद्या लोखंडी वाटीत थोडे काळे तीळ, काळे उडीद आणि एक लहान लोखंडी नाणे ठेवा आणि ते शनिदेवापुढे अर्पण करा. नंतर ते घरातील एखाद्या झाडाच्या मुळाशी शांतपणे ठेवून खालील मंत्राचा 108 वेळेला जप करा: ओम शम शनैश्वराय नमः. हा उपाय केल्यामुळे करिअरमध्ये स्थिरता येईल, अचानक अडलेली कामं सुरू होतील, आर्थिक ताण कमी होईल आणि मानसिक शांततेसाठी अत्यंत प्रभावशाली परिस्थिती निर्माण होईल. कुंभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात ग्रहांची विशेष साथ मिळणार असून स्पष्ट संकेत त्याचे तसे दिसत आहेत. कारण अनेक दिवसांपासून मनात दडलेला ताण आता हळूहळू कमी होऊ लागेल आणि कामकाजात स्थैर्य वाढवेल. या आठवड्यात तुमच्या बुद्धीचा आणि विवेकाचा उत्तम उपयोग होणार असून जे काही निर्णय घेणार आहात त्यात तर्कशुद्ध विचारांची आणि धैर्याची साथ तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे अनिश्चितता कमी होईल आणि महत्त्वाच्या व्यक्तींशी अंतर्मन उघडून बोलण्याची नवीन संधी मिळेल, ज्यातून लाभकारक निष्कर्ष मिळतील. ह्या काळात कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही अतिरिक्त जबाबदाऱ्या मिळू शकतात, पण त्या जबाबदाऱ्या तुमच्या कर्तृत्वाला उजाळा देणाऱ्या असतील. त्यामुळे घाबरू नका, धीर ठेवा, शांतता ठेवा, कारण तुमच्या कार्यपद्धतीला वरिष्ठांकडून दाद मिळणार आहे. आर्थिक बाबतीत ग्रह तुमच्यावर कृपादृष्टी ठेवत असून पैशांचा अनावश्यक वापर टाळा, कारण अचानक लागणारा खर्च तुमचे नियोजन विस्कळीत करू शकतो. त्यामुळे विचारपूर्वक खर्च करा. तसेच आपण विचार करत असलेली काही जुनी गुंतवणूक आता सकारात्मक परिणाम देऊ शकते. कुटुंबात सुसंवाद वाढेल, घरातील वातावरण हलके-फुलके आनंदी राहील. काही ठिकाणी मतभेद झाले तरी तुमची संवाद कुशलता परिस्थिती सुरळीतपणे हाताळू शकाल. प्रेमसंबंधामध्ये कुंभ राशीच्या जातकांना हा काळ अतिशय महत्त्वाचा असून जोडीदारासोबत गैरसमज दूर होतील. जे काही मनात दडपून ठेवलेले होते ते मोकळेपणाने सांगा. एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी हा काळ फार उपयोगी ठरणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने कुंभ राशीच्या जातकांना सकारात्मक ऊर्जेचा अनुभव घ्याल, पण पोटदुखी किंवा गॅसेस संबंधी किरकोळ समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आहार वेळीच घ्या, झोपेची वेळ स्थिर ठेवा आणि मानसिक शांततेसाठी प्रार्थना आणि ध्यान आवश्यक आहे. व्यापारी वर्गाने नवीन व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे असून काही लोक तुमचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात, पण तुमच्या बुद्धिमत्तेमुळे ते प्रयत्न व्यर्थ ठरतील आणि प्रवास घडण्याची देखील शक्यता आहे. तो प्रवास लाभदायक देखील ठरेल. कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत उपयुक्त ठरणार असून अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास अभ्यासामध्ये योग्य प्रगती साधू शकाल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना काही चांगली माहिती ह्या आठवड्यात मिळू शकते. त्याचा अपेक्षित लाभ तुम्ही मिळवू शकता. तुमच्या जुन्या मित्रांशी संपर्क साधून त्यातून एक नवीन दिशा तुम्हाला या आठवड्यात मिळू शकते. तुमच्या कल्पनाशक्तीला या आठवड्यात विशेष बळ मिळेल. सर्जनशील क्षेत्रात काम करणाऱ्या कुंभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात विशेष फायदा होणार आहे. तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय भविष्यासाठी लाभदायक ठरणार आहे. कुठलाही निर्णय घेताना घाईघाईने काही ठरवू नका, कारण कुंभ राशीच्या व्यक्तींना अनेकदा अचानक उत्साह येतो आणि नंतर मनाचा कल बदलतो. म्हणून विचारपूर्वक पावले टाका. तुमचा आत्मविश्वास या आठवड्यात सर्वाधिक कार्यरत असेल आणि ज्या अडचणी पूर्वी फार मोठ्या वाटत होत्या त्या सहज सुटताना दिसतील. विवाद टाळा आणि संवाद साधा.
शांतता ठेवा आणि विनाकारण संघर्षात कुठल्याही प्रकारे पडू नका, कारण तुमची शांतवृत्ती तुमचे रक्षण करेल आणि तुमचे नशीब गुरुवार आणि शनिवार ह्या दोन्ही दिवशी तुम्हाला विशेष लाभदायक ठरणार आहे. महत्त्वाच्या कामाचे नियोजन ह्याच दिवशी तुम्ही करा. तुमचा राशीस्वामी शनिदेवाच्या प्रोत्साहनामुळे जुन्या मेहनतीचे फळ तुम्हाला या आठवड्यात मिळायला सुरुवात होईल. तेव्हा धीर धरा आणि कोणत्याही प्रकारची नकारात्मकता मनात येऊ देऊ नका, कारण ग्रहांचा पाठिंबा तुम्हाला पुढे नेणारा आहे. तुमच्या बोलण्याचा प्रभाव या आठवड्यात खूप वाढणार असून त्यामुळे योग्य शब्द निवडा. लोकांना दुखावणारे वक्तव्य टाळा. ज्या गोष्टी तुम्ही बराच काळ पुढे ढकललेल्या होत्या त्या आता पूर्ण करण्यास सुरुवात करा. या आठवड्यात घेतलेली छोटी पावले पुढे मोठ्या बदलांची सुरुवात करू शकतात. तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीकडून सल्ला मिळेल जो तुमच्या भवितव्यासाठी अत्यंत उपयोगी ठरेल. तुमचे वर्तन संतुलित ठेवा, कारण काही ठिकाणी लोक तुमची परीक्षा घेतील पण तुम्ही त्यातून यशस्वीपणे बाहेर पडाल. घरगुती कामात व्यस्तता वाढेल पण त्यातून समाधानही मिळेल. काही जुन्या आठवणी जाग्या होतील आणि त्यामुळे मन थोडे भावूक होईल, पण ही भावुकता तुम्हाला चांगल्या दिशेने नेणारी ठरेल, कारण त्यामुळे तुम्ही तुमच्या भावनांना अधिक सजगतेने ओळखू शकाल. या संपूर्ण आठवड्यात देवाचे नामस्मरण करा, कारण त्यामुळे तुम्हाला मानसिक स्थैर्य मिळेल. तुमच्या घरात एखादी आनंदाची घटना घडण्याची चिन्हे दिसत आहेत आणि तुमच्या प्रयत्नांमुळे पैसा अडका येण्याचे मार्ग खुलतील. एकूणच हा आठवडा कुंभ राशीच्या जातकांसाठी नवीन संधी घेऊन आलेला आहे. त्याचा योग्य उपयोग केला तर पुढील 15 दिवस अत्यंत शुभकारक व समाधानकारक ठरणार आहेत. कुंभ राशीसाठी ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे 4, 8 व 9. शुभ रंग आहे गडद निळा व पारदर्शक पांढरा. शुभ वार आहे गुरुवार व शनिवार. शुभ दिनांक आहे 7, 9 व 11, 12 डिसेंबर. व कुंभ राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय, सकाळच्या वेळी रोज स्वच्छ पाण्यात 1 चिमूटभर गंगाजल मिसळून घराच्या मुख्य दरवाजावर हलकेच त्याचे प्रोक्षण करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा किमान रोज 108 वेळा जप करा. त्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होईल, मानसिक स्थैर्य वाढेल आणि कामांमध्ये एक वेगळी गती प्राप्त होईल. आर्थिक लाभाचे नवीन संकेत तुम्हाला मिळतील. मीन राशीच्या जातकांसाठी हा आठवडा भावनिक निर्णयांना स्थिरता देणारा असून तुमच्या अंतर्मनातील विचारांना योग्य दिशा देणारा आहे. या काळात तुम्ही घेतलेले प्रत्येक पाऊल आधीपेक्षा अधिक परिपक्व आणि अनुभव संपन्न वाटेल, कारण ग्रहस्थिती तुमच्या करुणेमध्ये शक्ती तर अंतर्ज्ञानामध्ये तेज निर्माण करणार आहे. तुमच्याकडे आधीपासूनच असलेले व न सुटलेले काही प्रश्न ह्यावेळी निराकरण होण्यास सुरुवात होईल. जे निर्णय तुम्ही सतत टाळत होता ते निर्णय आता स्वच्छपणे घेण्याची ऊर्जा तुम्हाला ह्या आठवड्यात मिळणार आहे. कामकाजाच्या क्षेत्रात नवीन गती निर्माण होतील. विशेषतः ज्यांना सर्जनशील कामे आहेत त्यांच्यासाठी हा आठवडा अद्भुत ठरेल, कारण कल्पकता प्रखर होऊन सतत नवे विचार, सतत नवी दिशा, सतत नवे संकल्प तुमच्याकडे येत राहतील. वरिष्ठांवर तुमच्या स्थिरतेचा आणि शांततेचा प्रभाव पडेल. तुमच्यावर एखादे महत्त्वाचे कार्य सोपवले जाऊ शकते, जे प्रथमदर्शनी कठीण वाटेल पण तुम्ही ते सहजगत्या साध्य करू शकाल. स्वतःलाही आश्चर्य वाटेल. आर्थिक बाबतीत ह्या आठवड्यात आशादायक संधी येतील आणि काही दिवसांपासून प्रलंबित असलेली पैसा मिळण्याची साधने या आठवड्यात विशेष कार्यान्वित होतील. विशेषतः 7 ते 10 तारखेच्या दरम्यान तुमचे नशीब तुमच्या बाजूने उत्तम साथ देणार असून एखादं जुनं येणं वसूल होईल. अचानक झालेला धनलाभ, त्यामुळे आर्थिकदृष्ट्या स्थिरता येईल. संबंधाबाबत हा आठवडा अत्यंत कोमल आणि भावनिक समाधान देणारा असून जोडीदारासोबत गोडवा वाढेल, तसेच एकमेकांच्या विचारांशी जुळणारी ऊर्जा निर्माण होईल. जे पूर्वी विस्कटलेले होते ते पुन्हा जुळू लागेल. प्रेमसंबंधात असणाऱ्यांनी आपल्या भावना स्पष्ट शब्दात बोलून दाखवल्यास अडथळे आपोआप दूर होतील. मीन राशीच्या जातकांसाठी चांगली ओळख किंवा नवीन संपर्क येण्याची शक्यता ह्या आठवड्यात ठळकपणे आहे. आरोग्याच्या बाबतीत ह्या आठवड्यात मानसिक स्थिरता महत्त्वाची ठरेल, कारण मनामध्ये काळजी किंवा ओझे निर्माण करणारी ऊर्जा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे योग्य वेळी विश्रांती घेणे गरजेचे आहे. पोटाशी संबंधित त्रास किंवा झोपेची कमतरता जाणवू शकते, त्यामुळे पाण्याचे योग्य प्रमाण असणे गरजेचे आहे. दिवसातून काही मिनिटे शांत बसून श्वासोश्वासाची तालीम करणे अत्यंत उपयुक्त ठरेल. नोकरी किंवा व्यवसायात सहकाऱ्यांचे सहकार्य उत्तम राहील. मात्र काही व्यक्ती बोलण्याने तुम्हाला दुखावण्याचा प्रयत्न करू शकतात, पण तुम्ही शांतपणे त्यातून मार्ग काढाल, कारण तुमची स्थितप्रज्ञ वृत्ती या आठवड्यात जास्त प्रभावी ठरणार आहे. प्रवासाचे योग जुळून येतील. विशेषतः धार्मिक किंवा आध्यात्मिक स्थळी जाण्याचा विचार अचानक मनात येईल.
तो लाभदायक देखील ठरेल, कारण त्यामुळे तुमची मानसिक ऊर्जा शुद्ध होऊन नव्या कामाची प्रेरणा मिळेल. घरगुती वातावरण शांत राहील, परंतु एखाद्या सदस्याच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, कारण त्यांच्याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे तुम्हालाच पुढे थोडासा त्रास होऊ शकतो. मीन राशीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करणाऱ्यांसाठी हा आठवडा अनुकूल असून लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढेल आणि पूर्वी अडलेल्या विषयांवर आता तुम्ही सहज प्रभुत्व मिळवू शकाल. साहित्य, संगीत, अध्यात्म ह्या क्षेत्रातील मीन राशीच्या जातकांना या आठवड्यात साक्षात्काराचा अनुभव येईल. नवीन दिशा, नवीन भावना, नवीन प्रकाश मनावर पडून काही महत्त्वपूर्ण निर्णय या आठवड्यात मीन राशीचे जातक घेऊ शकतात. कामाच्या ठिकाणी नवीन कराल, नवीन ग्राहक मिळून व्यावसायिक वाढ साधेल आणि यशाच्या दृष्टीने एक महत्त्वाची चाल तुम्ही या आठवड्यात करून टाकाल. गुंतवणुकीबाबत सावधगिरी आवश्यक असून भावनिक निर्णयाने गुंतवणूक केल्यास नंतर पश्चातापाची पाळी येऊ शकते. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. वरिष्ठ अधिकारी तुमचे कौतुक करतील आणि तुमचा शांत व परिपक्व स्वभावामुळे तुम्हाला भविष्यात महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या देऊ शकतात. कुटुंबातील नातेसंबंध या आठवड्यात अधिक मजबूत होतील आणि एखाद्या जुन्या काळातील आठवण पुन्हा सगळ्यांना एकत्र आणेल. दानधर्माचे कार्य करण्याची इच्छा वाढेल आणि एखाद्याला मदत केल्याने मनामध्ये अपार समाधान निर्माण होईल. या आठवड्यात अंतर्मनात चालणारा संघर्ष मंदावून तुम्ही अधिक स्थिर, शांत आणि आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत व्हाल. हा आठवडा तुम्हाला खऱ्या अर्थाने स्वतःशी भेट घडवून आणेल आणि तुमच्या आयुष्यातील पुढील टप्प्याला योग्य दिशा देईल, ज्याचा प्रभाव पुढील अनेक आठवड्यापर्यंत तुम्हाला जाणवेल. मीन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3, 7 व 9. शुभ रंग आहे केशरी व पांढरा. शुभ वार आहे गुरुवार. शुभ दिनांक आहे 9, 11 व 12 डिसेंबर. मीन राशीसाठी आठवड्याचा उपाय: घरातील ईशान्य दिशेला एका पिवळ्या कपड्यावर ओम गुरवे नमः हा मंत्र 11 वेळेला लिहा आणि तो पाण्यामध्ये विसर्जन करा. तसेच तुळशीसमोर तुपाचा दिवा लावा. त्यामुळे दिवसभर मनातील ताण हलका होईल, आर्थिक स्थिरता वाढेल आणि गुरुचे पूर्ण आशीर्वाद मीन राशीच्या जातकांना प्राप्त होतील. हे होते मेष ते मीन ह्या 12 राशींचे दिनांक 7 ते 13 डिसेंबर ह्या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जे आमच्या चॅनेलवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत आहेत त्यांना विनंती करतो की कृपया चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला आपोआप मिळेल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.